अखिलपट ब्रह्मांड नायक, अखिल गुणनिधान भक्तवत्सल, अकारण कारण करुणा वरुणालय, जानकी वल्लभ भगवान प्रभू रामरायाच्या चरणारविंदी व्यासपीठावरून मनोभावे वंदन करून कैवल्य ज्ञान चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सकल साधू संतांच्या चरणारविंदी व्यासपीठावरून मनोभावे प्रणिपात करून कथाश्रवणासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या चरणारविंदी व्यासपीठावरून मनोभावे नमस्कार करून आपल्या या पंचदिनी कीर्तन महोत्सव व श्रीरामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्यातील रामकथेच्या द्वितीय दिवसाच्या सत्रामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. दुसरा दिवस आहे. काल कथेचं चिंतन पाहत असताना मंगलाचरण केलं. आपण मंगलाचरण करत असताना ग्रंथामध्ये आलेलं जे मंगलाचरण आहे त्यामध्ये भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धस्वांतस्थ मेश्वरम या एका श्लोकाचं थोडंसं आपण विचार केला की नमस्कार रूप मंगल कसं साधलेलं आहे याचं चिंतन आपण केलं. आणि या ग्रंथाचे जे त्या ठिकाणी मुख्य श्रोते आणि वक्ते आहेत त्यांचा खुलासा आपण केला. कोण मुख्य वक्ते आहेत या ग्रंथाचे याचं चिंतन करत असताना जेवढ्या परंपरा जेवढे पंथ आहेत या पंथाचं मूळ जर आपण शोधायला गेलो तर ते मूळ कुठे जाऊन त्या ठिकाणी आपणाला सापडतं? भगवान शंकराजवळ. प्रत्येक पंथाचे त्या ठिकाणी आदिगुरु कोण असतील तर भगवान शंकर आहेत. ऐका, प्रत्येक पंथाला परंपरेला कुठल्या ना कुठल्या एखाद्या सिद्धाचा स्पर्श झालेला आहे. सिद्ध मंडळी असतात ना, मग अशा सर्व सिद्धांचे जर गुरु भगवान शंकर असतील तर याचा अर्थ असा आहे प्रत्येक परंपराचे आदिगुरु त्या ठिकाणी भगवान शंकर आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा असं आपण काल त्या ठिकाणी चिंतन केलं. मग हे मुख्य त्या ठिकाणी श्रोते आणि वक्ते आहेत असं चिंतन पार्वती माता आणि भगवान शंकर. मग पार्वती मातेच्या अंतःकरणामध्ये ही रामकथा श्रवण करण्याची इच्छा का निर्माण झाली ते याचं चिंतन आपणाला करायचं आहे. पण तत्पूर्वी या कथेला त्या ठिकाणी प्रारंभ कुठे झाला आहे? बहुतांशी आपण काल चिंतन केलं, बहुतांशी कथा ह्या नैमिषारण्यामध्ये झालेल्या आहेत. परंतु हे जे रामायण आहे ही रामकथा प्रयाग क्षेत्रावरती झालेली आहे, जिथे भारद्वाज नावाच्या ऋषीचा त्या ठिकाणी आश्रम आहे. काल आपण विचार केला आहे त्याचा. भारद्वाज मुनी बस ही प्रयागा आश्रमतीन का अति अनुरागा, त्या ठिकाणी महाराज ही कथा झालेली आहे. ते सूत सौनकाचा त्या ठिकाणी विचार आहे. मग भारद्वाज मुनी, याज्ञवल्क्य मुनी, जसं प्रत्येक कथेमध्ये आपणाला सूत सौनकाचा संवाद प्रारंभी बघायला मिळतो तसं या कथेमध्ये आपणाला प्रारंभी याज्ञवल्क्य महर्षी आणि भारद्वाज नावाचे ऋषी याज्ञवल्क्य महर्षींनी रामचरित्राबद्दल विचारणा केलेली आहे. आणि म्हणून करता भारद्वाज मुनी ऋषी त्या ठिकाणी रामकथा सांगतात. एक कथेचे तसे त्या ठिकाणी 2-3 श्रोते आणि वक्ते आहेत. पुढे एक काकभूषुंडी नावाची एक ऋषी आहेत, त्यांनी कथा सांगितलेली आहे. ऐका, कोणाला? गरुडाला. ज्या गरुडाच्या मनात अभिमान होता की नाही मी फार ज्ञानी आहे, फार मोठा आहे, कारण मी देवाचं वाहन आहे, पक्षात मी सर्वात श्रेष्ठ आहे, हा गरुडाच्या मनातला अभिमान निवृत्त करण्याकरता रामकथेचं रहस्य त्याला समजवून देण्यासाठी महाराज एका कावळ्यासमोर बसून रामकथेची विचारणा करावी लागलेली आहे. रामकथेला त्या ठिकाणी रामकथेबद्दल विचारणा केली आहे गरुडाने. कोणाला? कावळ्याचं मुख ज्याला आहे असे एक ऋषी आहेत, त्यांचं नाव आहे काकभूषुंडी ऋषी. ऐका, त्यांनी त्या ठिकाणी कथा सांगितली आणि ती कथा गरुडाने ऐकली. तसं याज्ञवल्क्य ऋषींनी प्रश्न विचारल्यावर भारद्वाज ऋषींनी कथा सांगितली, याज्ञवल्क्य ऋषींनी ऐकली. तसंच एकदा दुसरे एक ऋषी आहेत बघा की ते कथा सांगायला आहेत
आणि कथा ऐकायला भगवान शंकर आहेत. ऐका बरं, भगवान शंकर आहेत. मग कोण आहेत ते? तर ते आहेत अगस्ती ऋषी. एक वेळेस त्रेतायुगामध्ये बरं रामप्रभूने अवतार घेतलेला आहे. ऐका, रामप्रभूने अवतार घेतलेला आहे. रामप्रभू वनात गेलेले आहेत आणि वनामध्ये गेल्याच्या नंतर महाराज रावण आणि सीतामातेचं अपहरण करून घेऊन गेलेलं आहे रावण. त्यावेळेस रामप्रभू लक्ष्मणजी सीतेचा शोध घेत आहेत. हा वेळ आहे पृथ्वीवरती बरं. आणि त्या वेळेला नाशिक जिल्ह्यामध्ये अंकाई नावाचा किल्ला आहे. अंकाई नावाचा किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती एका ऋषीचा आश्रम आहे बघा. कोणाचा? अगस्ती ऋषी, कुंभज असं त्यांना त्या ठिकाणी नामाभिधान दिलं की असे त्या ठिकाणी अगस्ती ऋषी त्यांचा आश्रम आहे. ते रामकथा करतात. ती रामकथा श्रवण करण्याकरता दररोज भगवान शंकर कैलासावरून यायचे. काय करण्याकरता? रामकथा श्रवण करण्याकरता दररोज भगवान शंकर महाराज त्या ठिकाणी कैलासावरून अंकाई किल्ल्यावर यायचे नाशिक जिल्ह्यात. एके दिवशी भगवान शिवजीच्या त्या ठिकाणी पत्नी, भगवान शंकराच्या पत्नी, काय नाव आहे त्यांचं? मुख्य नाव पार्वती नंतरचं नाव आहे, पण मुख्य नाव सती आहे. सती. ऐका बरं, त्या सतीनं एके दिवशी भगवान शंकराला विचारलं. ते पुढच्या जन्मात त्यांचं नाव आहे त्या ठिकाणी पार्वती. त्या सतीने शिवजीला एके दिवशी विचारलं, मालक कुठे निघालात? भगवान शंकराने सतीला बोलायला सुरुवात केली. सती, मी रामकथा ऐकायला चाललो म्हणे. रामकथा? मग मलाही यायचं म्हणे कथा ऐकायला. भगवान शंकर म्हटले, सती तू बसणार नाही तिथे, कारण गरमी फार आहे. फॅन तेवढे म्हणावे तेवढे लावलेले नाहीत. त्रास होण्याची शक्यता आहे, म्हणून तू जास्त वेळ बसू शकणार नाही कथेला. सती म्हटली, मालक असं कधी होणार नाही. मग मला यायचं म्हणे, कथा श्रवण करायची आहे. आणि महाराज नाविलाज झाला. तसं बघितलं तर थोडंसं विनोदाने चिंतन केलं जातं. नाना, कथा कीर्तन धर्म कार्य करत असताना पुरुषावरती बंधन आहे बरं. शिवाजी महाराज काय बंधन आहे? कथा कीर्तन आपण जे धर्म कार्य करायला लागलो त्या धर्म कार्यामध्ये पत्नीला बरोबर घ्यावं, आपली पत्नी बरोबर असावी. का? याचं कारण सांगताना सांगितलं, आपण जे काही धर्मकृत्य करतोय त्या धर्मकृत्याचं जे पुण्य आपल्याला मिळायला पाहिजे, जर आपली पत्नी आपल्याबरोबर नसेल तर त्यातलं अर्ध पुण्य तिला जातं म्हणे. काय? कारण तिला काय म्हणतात? अर्धांगिनी. बरोबर आहे की नाही? अर्धांगिनी. मग अर्ध पुण्य तिला जातं. म्हणून करता आपल्याकडनं घडणार, पण ते उलट जर चिंतन केलं तर त्यांनी केलेल्या सत्कर्मातील पुण्याचा वाटा पुरुषाला मिळत नाही, पतीला मिळत नाही. ऐका, उलट जसं पुरुषाकडनं अनवधानानं जर काही त्या ठिकाणी एखादं घडू नये असं कृत्य घडलं, निषिद्ध कृत्य घडलं, जसं पुण्याच्या वाटेकरी ते आहेत तसं पापाच्या वाटेकरी नाहीत, हे लक्षात ठेवावं. त्यांच्याकडनं घडलेलं जे काही पुण्य आहे त्या पुण्याचा वाटेकरी तिचा पती कधी असू शकत नाही, पण तिच्याकडनं अनवधानानं काही चुकीचं घडलं तर त्या दोषाचा त्या ठिकाणी वाटेकरी मात्र पती तिचा असू शकतो. शब्द लक्षात घ्या. म्हणून करता महाराज भगवान शंकर म्हटले, ठीक आहे चल, तुझी इच्छा आहे तर. आणि मग त्रेतायुगामध्ये भगवान शंकर सतीला घेऊन कथा ऐकायला आले कैलासावरून. कुठं? अगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये. एक बार त्रेता युग माई, एक बार त्रेता युग माही, 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 एक बार
एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही। शंभु गए कुंभ जरु सिपाही, शंभु गए कुंभ जरु सिपाही। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। हे श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम, जय जय राम जय जय राम। गोस्वामी तुळशीदासजी महाराज वर्णन करतात, एक बार त्रेता जुग माही, शंभु गए कुंभ जिर सिपाही। एक बार त्रेता जुग माही, शंभु गए कुंभ जिर सिपाही। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, जय जय राम जय जय राम। आश्रमात आल्याच्या नंतर आता मला सांगा, प्रत्यक्ष भगवान शंकर आणि सती माता श्रवणाला आलेल्या आहेत. म्हणून करता ज्ञानोबराय वर्णन करतात, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. श्रोता सामान्य नाही. अगस्त्य ऋषींनी बघितलं, प्रत्यक्ष भगवान शंकर श्रवणाला आलेले आहेत. आपल्यापेक्षा देव आहेत, देवादी देव आहेत, महादेव आहेत. हा, मग कथा थांबवली, 2 मिनिट कथा थांबवली. उठले आसनावरून आणि श्रवणाला आलेले भगवान शंकर आणि सती माता यांच्या जवळ जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, नमस्कार केला भगवान शंकराला आणि सती मातेला. पण ऐका, जसं कथा सांगणारे कथाकार आसनावरनं उठले आणि श्रोत्याच्या जवळ जाऊन त्यांना नमस्कार केला, त्यांच्या पायावर डोकं टेकवलं, त्यावेळी सतीच्या मनात शंका निर्माण झाली. काय म्हणे, हे कथा सांगणारे महाराज आहेत आणि आल्याबरोबर हे आमच्या पाया पडलेत, म्हणजे यांना काही येत नसावं. ऐका बरं, मनात असा एक चुकीचा भ्रम निर्माण झाला, यांना बहुतेक काही येत नसावं म्हणून करता आता हे अगोदर आपल्या पाया पडलेत. बरेच वेळेला असं होतं बरं. एक जिवलक महाराज आहेत माझे, एखादा मोठा वक्ता जर समोर असला, गुरुजी होतं सर्वांचं, नवीन कीर्तन करणारी मंडळी, त्यांच्यासमोर जर एखादा विद्वान त्या ठिकाणी वक्ता असला, तर जसं त्यांना काय बोलावं काय नाही हे सुचत नाही. का एवढे मोठे तर यांच्यासमोर आपण काय बोलावं. ऐका, मग तसा भाव निर्माण झाला की मग अगोदर त्या ठिकाणी ते म्हणत असतात, महाराज चुकलं हुकलं काही जमत नाही बरं का आम्हाला, तेवढं चुकलं हुकलं सांभाळून घ्या, पाया पडतात अगोदर. तसं सतीला वाटलं, ज्या अर्थी यांनी आपल्या पाया पडलेत त्या अर्थी यांना काही येत नसावं. आणि वाक्त्याबद्दल अंतःकरणात अनादराची भावना निर्माण झाली. परिणाम, वक्ता किती जरी चांगलं सांगायला लागला तर पुन्हा ते ऐकूच वाटत नाही महाराज. का? अंतःकरणात अनादराची भावना निर्माण झालेली, आदरच नाही त्यांच्याबद्दल. म्हणून करता मग सरळ मनात त्या ठिकाणी भाव निर्माण होतो. महाराज बोलायला लागलेले असतात पण मनात नाविलाजानं ऐकायला बसतात माणसं, पण आदर नाही, नाविलाजानं बसावं लागतं. महाराज सांगत असतात पण त्यांच्या मनात असतं काय, माहिती आहे आम्हाला तुम्ही किती शहाणे आहेत ते, असा मनामध्ये सतत भाव निर्माण होतो. त्याच्यामुळे
महाराज वक्त्याच्या बोलण्याकडे त्या ठिकाणी लक्ष दिल्या जात नाही. तसं या सतीने कथा व्यवस्थित ऐकली नाही का. आणि तिथून परत जात असताना हे खाली पृथ्वीवर रामप्रभू लक्ष्मणजी सीतेचा शोध घेत होते बघा. ते भगवान शंकराने बघितलं आणि भगवान शंकराने त्यांना बघितल्याच्या नंतर प्रभू की जय हो, प्रभू की जय हो म्हणून करता जयघोष केला. सतीने विचारलं, मालक काय झालं, का जयघोष करताय? त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी भगवान शंकर म्हटले, सती ज्या प्रभूची आपण कथा ऐकून आलोत ना ते परमात्मा त्या ठिकाणी खाली आहेत. कुठे आहेत दाखवा. ते काय ते म्हणे खाली दोघं जण भाऊ भाऊ. सतीनं बघितलं आणि सतीच्या मनात पुन्हा त्या ठिकाणी नको तो भाव निर्माण झाला. काय की म्हणे याची कथा ऐकायला आपण कैलासावरून इथं आलो. कोणाची? या देवाची. कसा देव आहे? असला कुठं देव असतो का? सतीच्या मनात भाव निर्माण झाला. म्हणजे आओ देव आहे म्हणेन त्याची बायको कोणीतरी चोरून नेली. असला कुठे देव असतो का? बरं ने ना का चोरून नेली आहे. मग हा देव माणसाला विचारत नाही माझी सीता कुठे आहे म्हणून. कोणाला विचारतोय? दगडाला, झाडाला, विलीला. राम म्हणायचे ना, झाडाला बोलायचे म्हणायचे, सांगा माझ्या जानकीला बघितलं का, माझ्या सीतेला बघितलं का. दगडाला विचारायचे, झाडाला विचारायचे. सती म्हणते असा कुठं देव असतो का? भगवान शंकर म्हणायला लागले, सती संशय घेऊ नको, मी सांगतो तेच खरं आहे, हा देवच आहे. सती माता मनात विचार केला, आपले मालक म्हणतायत पण मन मानायला तयार नाही, मानायला तयार नाही. मग जाऊन आपण परीक्षा घ्यावी म्हणून करता सती मातेनं महाराज त्या ठिकाणी शिवजीची आज्ञा घेतली. मी जाऊन येते म्हणे. शिवजी म्हणतात, अगं जाऊ नको, मी सांगतोय तेच खरं आहे, इथूनच नमस्कार कर, इथूनच दर्शन कर. दर्शन म्हणजे काय? बहुतांश मंडळी रामलल्लाच्या दर्शनाला जाऊन आलात का? आपण जाऊन आलात की नाही? काही जणाला नसल जाता आलं, पण जाऊन या. आता 2-3 दिवस आहेत आपण फक्त इथं, आहे का? मग दर्शन म्हणजे तिथं जे होतं त्याला दर्शन म्हणतात. काही जणांचा असा एक भ्रम आहे, पायावर डोकं ठेवल्यावर होतं त्याला दर्शन म्हणतात. ते दर्शन नाही, तो नमस्कार आहे का? मग दर्शन, कारण दर्शन या शब्दाचं चिंतन करत असताना त्रिपुटीचं चिंतन करा. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. दर्शनामध्ये 3 गोष्टी असतात, ऐका. द्रष्टा म्हणजे दर्शन घेणारा, ज्याचं दर्शन घ्यायचं आहे, ऐका, ते दृश्य तत्व. आणि या दोन्हीच्या मध्ये जी क्रिया घडते या क्रियेला म्हणतात दर्शन, ऐका. द्रष्टा म्हणजे त्या ठिकाणी पाहणारा, दृश्य म्हणजे जे बघतोय ते, त्याला दृश्य म्हणा. आणि जी कृती आहे बघण्याची, त्या बघण्याला काय म्हणतात? दर्शन असं म्हणतात. आता मी तुम्हाला बघतोय म्हणजे मी तुमचं दर्शन घेतोय, तुम्ही मला बघताय म्हणजे तुम्ही माझं दर्शन घेताय. पायावर डोकं टेकणं, नमस्कार करणं, पायावर डोकं टेकणं याला नमस्कार म्हणतात. चला जाऊ द्या, पुष्कळ याचं चिंतन करता येईल परिष्काराच्या अंगाने आणि संज्ञेच्या अंगाने. अगदी ते चिंतन केलेलं आहे. स्वनिष्ठ निकृष्टता देवतन पूर्वक परनिष्ठ उत्कृष्टता देवतन अनुकूल आचार विशेषाः नमस्काराः. नमस्कार कशाला म्हणतात ते सांगितलं. कळालं का तुम्हाला? कळालं का? उगं हो म्हणा, आता सांगत बसत नाही ते. चला जाऊ द्या, पायावर डोकं टेकणं याला नमस्कार म्हणतात. तसं मी जाऊन दर्शन करून येते म्हणे. पण शिवजी म्हणतात, पार्वती अगं इथूनच दर्शन कर. पण ऐकलं नाही महाराज. कोणी? सतीने. चला मग सती माता महाराज हे तिथून आले बरं. तेव्हापासून काय ऐकायचं नाही म्हणून आपण रागालाच जायचं नाही महाराज. ऐकत नाहीत ना, हे तिथूनच आलंय महाराज. मग तिथून त्या ठिकाणी सती माता रामप्रभूच्या समोर आल्या. वेश बदलला. कुणाचा वेश घेतला? सीतेचा वेश घेतला. सीतेचा वेश घेऊन रामाच्या समोर आल्या. पण रामप्रभूने ओळखलं, त्यांच्याकडे पाठ फिरवली. ऐका बरं, हे मुख्य श्रोता आणि वक्ता यांचं चिंतन चालू आहे. मग रामप्रभूने सीतेकडे पाठ फिरवली. त्या पुन्हा सीता समोर आल्या, पण वास्तविक त्या सती होत्या, वेश बदललेला. लक्ष्मणजीने बघितलं. लक्ष्मण म्हणतात, दादा
अहो आपण वहिनीचा शोध घेतोय. रामप्रभू म्हटले लक्ष्मणा ग बस. तू पुढे काय बोलणार आहेस मला माहित आहे, शांत बस. अहो दादा शांतच बस म्हणे, चल इकडे जाऊ आपण. आणि फारच त्या ठिकाणी समोर समोर सीतेच्या वेशामध्ये सती माता येत आहेत. हे रामप्रभूने बघितलं आणि रामाने विचारलं सतीला, आईसाहेब एकटेच कुठे फिरताय म्हणे तुम्ही, मालकाला कुठं सोडलंय. आणि जस सीतेच्या वेशात असून सुद्धा रामाने ओळखलं. मग सतीच्या लक्षात आलं की हा दिसायला जरी सामान्य माणूस दिसत असला तरी हा सामान्य नाही, यानं आपणाला ओळखलं, हा देव आहे. आपले मालक म्हणतात तेच खरंय, पण आपण त्यांचं ऐकलं नाही. दर्शन घेतलं आणि सती परत आल्या भगवान शिवजीच्या जवळ. पण शिवजीच्या लक्षात आलं हिनं काय केलं म्हणून. आणि त्यांनी त्याच क्षणी प्रतिज्ञा केली, आजपासून मी सतीचा पती नाही आणि सती माझी पत्नी नाही. तिचा आणि माझा सांसारिक संबंध याच ठिकाणी संपुष्टात आला. का? कारण ज्या सीतेला मी आई मानतो त्या सीतेचं हिनं स्वरूप धारण केलं. म्हणून करता आता हिच्याबरोबर संसार करणं योग्य नाही. म्हणून त्याच क्षणी तिथेच त्या ठिकाणी पत्नी म्हणून तिचा त्याग केला. कुणाचा? सतीचा. शिष्य म्हणून स्वीकार केला पण पत्नी म्हणून त्याग केला. कैलासावरती आल्याच्या नंतर डाव्या बाजूचं तिचं आसन उचललं, कारण ते वामांग म्हणतात ना. मग पत्नी तिने महाराज त्या ठिकाणी लगेच ते आसन उचलून समोर ठेवलं भगवान शिवजीने. सतीच्या लक्षात आलं आपला त्याग आपल्या मालकाने केलाय, पण बोलले काहीच नाहीत. आणि जे ध्यानस्थ बसले महाराज, ऐका बरं, पुष्कळ दिवस एक तर पतीनं त्याग केलेला आहे. ऐका, पती बोललेही नाहीत, आपल्याकडनं गुन्हा घडला त्यांचं सांगितलेलं ऐकलेलं नाही. विचार मनामध्ये सलत होता. आणि इकडे सतीच्या वडिलाने, ज्यांचं नाव आहे दक्ष, त्या दक्षाने महाराज त्या ठिकाणी यज्ञ केला होता. आता यज्ञ करणं चांगलं का वाईट? यज्ञ चांगलं काम आहे ना महाराज, यज्ञ करणं. पण कोणाचं तरी त्या ठिकाणी नुकसान व्हावं, एखाद्याला त्या ठिकाणी त्याचं वाटोळं व्हावं म्हणून करता जर आपण सत्कर्म करत असू तर आपण जे सत्कर्म करतोय ते सत्कर्म महाराज त्या ठिकाणी कधीच आपणाला फल देऊ शकत नाही. उलट ते सत्कर्म कदाचित आपलं त्या ठिकाणी अनिष्ट करण्याची शक्यता आहे. कोणतं सत्कर्म? जे सत्कर्म दुसऱ्याच्या नाशासाठी केल्या जातं. ऐका, दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून करता जे आपण काम तर चांगलं आहे, पण का करतोय तर दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून. काय उपयोग आहे त्याचा? ऐका, तसं दक्षाने यज्ञ तर करायला लागलाय, पण कशासाठी? भगवान शंकराचा अपमान करण्यासाठी. त्यांना बोलवायचं नाही यज्ञामध्ये, सर्व देवांना बोलवलं. आणि नेमके भगवान शंकर समाधीतून उत्थान पावले आणि महाराज सर्व देव कैलासावरून चाललेले दक्षाच्या घरी. कशासाठी? यज्ञासाठी. आणि नेमकं सतीनं विचारलं, मालक चला म्हणे माझ्या वडिलाच्या घरी, त्या ठिकाणी काय यज्ञ आहे. भगवान शंकर म्हणायला लागले, सती तुझ्या वडिलांच्या घरी यज्ञ गोष्ट खरी आहे, पण आमंत्रण दिलंय का? आमंत्रण दिलेलं नाही. मग आमंत्रण दिलेलं नसल्याच्या नंतर शहाण्या माणसाने त्या कार्यक्रमामध्ये जाऊ नये, त्या घरी जाऊ नये. ऐका, त्यावेळेस सती माता म्हणतायत, मालक बरोबर आहे, आमंत्रणाशिवाय जाऊ नये गोष्ट खरी आहे, पण 4 ठिकाणं असे आहेत की त्या ठिकाणी विना आमंत्रणाचं जाता येतं. बघा, आमंत्रणाची गरज नाही. कोणते कोणते 4 ठिकाणं? ऐका, पहिलं घर, गुरुच्या घरी शिष्याला आमंत्रणाची गरज नाही, तो मनाने जाऊ शकतो. ऐका, दुसरं, देवाच्या घरी भक्ताला आमंत्रणाची गरज नाही, का देवानं आमंत्रण द्यावं या तुम्ही म्हणून. तिसरं, मित्राच्या घरी मित्राला आमंत्रणाची गरज नाही महाराज, मनाला वाटेल तेव्हा मित्राच्या घरी जाऊ शकतो. आणि चौथं एक असं ठिकाण आहे, त्या ठिकाणी आमंत्रणाची गरज नाही. कोणतं? मायबापाच्या घरी मुलीला आमंत्रणाची गरज नाही. का आमंत्रण दिलं पाहिजे तिला ठकू ये म्हणून? ती मनाने येऊ शकते महाराज. ऐका, अधिकार आहे तिचा. तसं सती म्हणते मायबापाच्या घरी मुलगी विना आमंत्रणाचं जाऊ शकते. चला म्हणे जाऊ. त्यावेळेस
भगवान शंकर म्हणतात तुझं बरोबर आहे, पण ज्या अर्थी त्यांनी आपणाला आमंत्रण दिलेलं नाही त्या अर्थी त्यांच्या मनात आपल्याबद्दल आदर नाही. आणि जिथं आदर नाही का तिथं शहाण्या माणसाने कधी जायचं नसतं. ते वर्णन करतात बघा. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. उस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. ऐका, जिथे आदर नाही महाराज तिथे त्या ठिकाणी जायचं नाही. भगवान शिवजी बोलतात बरं. मुलगा प्राणापेक्षा जरी प्रिय असला, ऐका, मुलगी किती जरी प्रिय असली तरी काही मर्यादा आहेत. काय मर्यादा आहेत वर्णन केलं. चाहे बेटा कितना प्यारा हो उसे सिर पे बिठाना ना चाहिए. बेटा कितना प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए. चाहे बेटा कितना प्यारा हो उसे सिर पे बिठाना ना चाहिए. बेटा कितना प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. ये हो घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. ते मुलीसाठी सांगितलं. चाहे बेटी कितनी प्यारी हो उसे घर घर घुमना ना चाहिए. चला, मुद्दा असा आहे, भगवान शंकर म्हणतायत की सती न गेलेलं बरं, पण महाराज हट्टाला पेटल्याच्या नंतर महादेवाचं काही चाललं नाही. ऐका बरं. महादेव म्हटले बाई ठीक आहे तुला जायचंय का, मग एक काम कर, काय की तुला आता बरेच दिवस तिकडे गेल्याच्या नंतर राहावं लागणार आहे यज्ञ म्हटल्याच्या नंतर, मग तुझे सर्व कपडे वगैरे घेऊन जा म्हणे, काही ठेवू नको. कारण भगवान शंकराला माहीत होतं ही गेली की पुन्हा परत येणार नाही, माहीत होतं महाराज. आणि ते नंदीच्या पाठीवर वज दिलं पूर्णच्या पूर्ण सतीचं, पूर्णच पसारा भरला तिनं, काही ठेवलं नाही महाराज. भगवान शंकरानं भरून दिला आणि सती माता गेल्या यज्ञासाठी. पुन्हा भगवान शंकर समाधिस्थ झाले, ऐका. आणि सती माता जशा तिथं गेल्या, फार विस्ताराची कथा आहे. तसं महाराज सतीच्या जेवढ्या बहिणी आहेत तेवढ्या बहिणी सतीला त्या ठिकाणी हीन भावनेनं बोलल्या. कारण या दक्षानं सांगितलेलं होतं मला माहीत आहे जावई येणार नाही, कोण, शंकर, पण पोरगी आल्याशिवाय राहणार नाही. मग ती जरी आली तरी तिला कोणी व्यवस्थित बोलायचं नाही, बापानं सांगितलेलं. म्हणून बाकीच्या ज्या बहिणी होत्या की नाही सतीच्या,
त्या सतीला नको नको तसं बोलायला लागल्या. का ग सती, तुझ्या मालकानं कपडे घालायला सुरुवात केलीत का तसलं ते अजून ते वाघाचं कातडच गुंडाळून राहतोय. विचारलं बरं एकीनं. दुसरीनं विचारलं, तुझा मालक पावडर वगैरे लावतोय का ते चिताभस्मच लावतोय अजून. तिसरीनं पुन्हा विचारलं, का ग तुझा मालक थोडा चांगल्या जागेवर राहतोय का स्मशानातच राहतोय अजून. मग असं बोलल्याच्या नंतर सतीला राग आला पण आवरला. आणि जेव्हा यज्ञकुंडाकडे बघितलं, त्या यज्ञामध्ये सर्व देवतेला हविर्भाग मिळावेत म्हणून करता योजना केलेली आहे, पण भगवान शंकराला हविर्भाग मिळेल अशी काही योजना तिथं नाही हे सतीच्या लक्षात आलं. आणि मग सतीला राग आला. बघा ते कितीही असलं काही असलं, तुम्ही बघा पती पत्नीचं नातं काही वेगळंच आहे. ते भलेही कितीही भांडणं करतील, पण महाराज त्या ठिकाणी जर पतीचं दुसऱ्याबरोबर भांडण चालू झालं, भलेही अर्धा तास अगोदरच कडाक्याचं भांडण झालेलं असेल पती पत्नीचं, पण पतीचं दुसऱ्याबरोबर भांडण चालू असेल तर कसलाच विचार न करता दुसऱ्याबरोबर पतीची बाजू घेऊन भांडणारी फक्त पत्नीच असते. शब्द लक्षात घ्या बरं. चला जाऊ द्या, पुष्कळ बोलता येईल या विषयावर. तसंच पती आहे की त्यांचं किती जरी भांडण झालं तरी महाराज तिच्यावर जर काही संकट आलं तर त्यावेळी उभा राहणारा पतीच असतो. मग तसं सतीच्या लक्षात आलं आपल्या पतीचा अपमान होतोय, इथे अवमान होतोय. भलेही आपलं माहेर आहे, महाराज न राहून सतीने आपल्या बापाकडे त्या ठिकाणी हात करून बोलायला सुरुवात केली. बाबा, फार मोठी चूक केली म्हणे तुम्ही हा यज्ञ करून. सर्व देवांना हविर्भाग मिळेल अशी व्यवस्था केली आणि तुम्ही महादेवालाच जागा दिली नाही म्हणे इथे. पण ऐका बाबा, आणि त्या सर्व देवांना सुद्धा सती माता बोलायला लागल्या, काय जर तुम्ही त्या ठिकाणी महादेवाला न घेता आलात, त्यांचा आविर्भाग त्यांना मिळू नये म्हणून करता तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करताय. आणि सती माता दक्षाला म्हणतायत, बाबा माझं पाप आहे, माझं पाप आहे की मी तुमच्या पोटी जन्माला आले, तुमची मुलगी आहे. तुमच्यासारख्याच्या भगवान शिवजीची निंदा करणाऱ्याच्या त्या ठिकाणी पोटी मी जन्माला आले, मी फार त्या ठिकाणी पापी आहे म्हणे सती माता बोलतायत. पण ऐका, हे शरीर तुमच्यापासून निर्माण झालेलं आहे ना, तुम्ही जर भगवान शंकराचे द्वेषी असाल तर मला हे तुमच्यापासून प्राप्त असणारं शरीरच नको असं म्हटल्या. आणि त्या यज्ञकुंडामध्ये उडी मारली महाराज सतीने. बरं, धाड 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 पेटलेला त्या ठिकाणी तो यज्ञ, त्याच्यातच उडी मारली आणि आपलं शरीर भगवान शिवजीचं स्मरण करत करत त्या ठिकाणी यज्ञकुंडामध्ये समर्पित केला, नाही का. पण भगवान शिवजीचं ते चालत असलेलं स्मरण देह पडते वेळी त्याच्यामुळे पुढं या सती पर्वताच्या मुलीच्या रूपात अवतरित झाल्या. पर्वत हिमालय, बरं हिमालय, त्या हिमालयाच्या पत्नीचं नाव आहे मैना. काय नाव आहे तिचं? मैना. या मैनेच्या पोटी या सतीने मुलीच्या त्या ठिकाणी रूपामध्ये जन्म घेतला. कोणती? पार्वती. बरं, पर्वतापासून तिचा जन्म झाला म्हणून करता नाव पार्वती आहे, पार्वती. चला, हळूहळू त्या पार्वती माता त्या ठिकाणी लहानाच्या मोठे व्हायला लागल्यात. पुष्कळ मोठी कथा आहे. नंतर त्या वीरभद्राने येऊन त्या दक्षाचं मस्तक उडवलं आणि नंतर त्या दक्षाला महाराज त्या ठिकाणी बोकडाचं मस्तक बसवलं. कशाचं? बोकडाचं. म्हणून भगवान शिवजीच्या मंदिरात गेल्यावर शिवमहापुराणामध्ये हा थोडा विस्ताराने विषय येऊन जातो. भगवान शिवजीच्या मंदिरात गेल्याच्या नंतर दर्शन करण्याच्या अगोदर बोकड जसा आवाज काढतो तसा आवाज काढण्याची पद्धत आहे. आता कोणाला माहीत असेल नसेल का, कारण ते भगवान शंकर प्रसन्न झालेले आहेत नंतर त्या दक्षावरती. बरं, चला मग महाराज इकडे ती पार्वती हळूहळू लहानाची मोठी होते. भगवान शिव आपणाला पती मिळावेत म्हणून करता तिची तपश्चर्या सुरू आहे लहानपणापासून. बरं, कारण तिला स्मरण होतं की आपण भगवान शिवजीच्या त्या ठिकाणी पत्नी आहेत. पण अंतःकरणामध्ये रामप्रभूबद्दल शंका निर्माण झाली आणि त्याच्यामुळे झालं काय, आपल्या पतीनं आपला त्याग केला. मग आपला पती आपणाला पुन्हा या जन्मात प्राप्त व्हावा म्हणून करता विविध व्रत वैकल्य पार्वती मातेनं केली आहेत. बघा, म्हणून आता चांगला पती मिळावा म्हणून करता जी जी व्रत वैकल्य केली जातात
ती सर्व व्रत वैकल्य पार्वती मातेनं केलेली आहेत बरं, की भगवान शिव आपणाला त्या ठिकाणी पती मिळावेत म्हणून करता. चला, पार्वती माता त्या ठिकाणी आता थोड्या मोठ्या झालेल्या आहेत. इकडे तारकासूर नावाचा एक राक्षस आहे, ज्या राक्षसाचं मरण फक्त आणि फक्त भगवान शंकराच्या मुलाच्या हातून आहे. ऐका बरं, फक्त भगवान शंकराच्या मुलाच्या हातून आहे. तारकासुराला मारणारे कोण? कार्तिक स्वामी म्हण. तारकासुराला मारणारे कार्तिक स्वामी आहेत. कार्तिक स्वामी कोणाचे चिरंजीव आहेत? भगवान शंकराचे, बरोबर आहे. मग त्या तारकासुराचं मरण फक्त आणि फक्त कोणाच्या हातून होतं? भगवान शिवजीच्या मुलाच्या हातून. आणि भगवान शिवजी तर समाधीला बसलेले आहेत. सर्व देवांना तारकासुराचा त्या ठिकाणी त्रास व्हायला लागला. ऐका, आणि मग महाराज त्या ठिकाणी भगवान शंकराला सर्वांनी सावध करायचं ठरवलं समाधीतून. आणि कामदेवाला बोलवलं. कामदेवाला इकडे या म्हणे. कामदेव आले. जा म्हणेन भगवान शिवजीला लागलेली समाधी आहे, समाधी भंग करा. देवाच्या राजाची आज्ञा म्हणून कामदेव आला. ऐका बरं, कामदेव आला, एका झाडावरती बसलेला आहे आणि पानाच्या आडून त्याने बाण मारायला सुरुवात केलेली आहे कामदेवाने. बरं, हां, याचे बाण असे कसलाही माणूस असला तर घायाळ झाल्याशिवाय राहत नाही. बाण लागतोच लागतो, तो प्रभाव दाखवतोच दाखवतो. मोठ्या मोठ्याला याच्या बाणाने त्या ठिकाणी घायाळ केलं महाराज. कोणाच्या बाणाने? कामदेवाचे. हा, अगदी. हा, महाराज व्यासांचे वडील शुकदेवजी महाराजांचे आजोबा पराशर ऋषी. मगाशी कोणाबरोबर तरी चर्चा झाली हो. हा, काकानीच मगाशी थोडासा विषय सांगितला. हा, कुठलं नाटक म्हणलं होते? मत्स्यगंधा. हा, त्यांनी ते नाव सांगितलं. पण ऐका, शुकाचार्याचे त्या ठिकाणी आजोबा पराशर ऋषी, त्या पराशर ऋषीचा अधिकार सामान्य नाही महाराज. ऐका बरं, काय सामर्थ्य होतं सांगतो त्यांच्यात. दिवसाची रात्र बनवण्याचं सामर्थ्य होतं. शब्द लक्षात घ्या. भर दुपार आहे, भर दुपारची रात्र करण्याची, भर संध्याकाळ मध्यरात्र करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे, मग कमी सामर्थ्य आहे का त्यांच्यात? एखाद्याच्या शरीराचा त्या ठिकाणी दुर्गंध येत असेल तर त्याचं पूर्ण शरीर त्या ठिकाणी सुगंधित करण्याचं सामर्थ्य पराशर ऋषीमध्ये. म्हणजे एवढं सर्व केलं त्यांनी, दिवसाची रात्र केली. हां, दुर्गंध येणारं शरीर सुगंधी बनवलं, एवढं सर्व केलं. पण सर्व करता आलं, पण यांना यांच्या मनामध्ये निर्माण झालेला जो काम आहे त्या कामाला थोड्या वेळ शांत करता आलं नाही. ऐका, म्हणून आता कोण कसा वागतोय म्हणायचंच नाही. हा महाराज आहे, हा साधू आहे, हा संत आहे. देवादिकाला सोडलं नाही महाराज याने. बरेच वेळेला माणसं म्हणतात यांनी असं वागावं का, यांनी असं वागावं का, बरोबर का विठ्ठल महाराज? काय सांगता येत नाही. ते नाथ महाराजांनी रूपक केलंय बघा. एडका मदन मदन तो केवळ पंचानन, एडका मदन मदन केवळ पंचानन, मदन मदन तो केवळ पंचानन, मदन केवळ पंचानन. मग त्याला रूपक केलं येडक्याचं. येडका कशाला म्हणतात माहितीये का? कशाला? मेंढ्याच्या पोराला काय म्हणतात? येडका म्हणतात. त्याची धडक साधी नसती बरं, कोणाची? येडक्याची. आणि त्यानं धडक दिली कुणाला? हा कामदेव रूपी येडका आहे, मदन रूपी येडका आहे. धडक मारिली शंकरा. ऐका, यानं महादेवाला सोडलं नाही. कुणे? कामदेवाने. ब्रह्मदेवाला सोडलं नाही. मज कामाचे निघाये, ब्रह्मा कन्येशी धरू जाये, पराशरे केले काये, भोगिली पाहे दिवा दुर्गंधा. नाथबाबा वर्णन करतात भागवतामध्ये. चला, मग असा हा काम मदन भगवान शंकराला बाण मारण्यासाठी आलेला आहे. पहिला बाण मारला, पण भगवान शंकर चिंतनात होते महाराज. श्रीराम
जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओ श्रीराम जय राम टाळी, जय जय राम श्रीराम जय राम 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 जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम हा हा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम एक साथ आवाज आवाज हा हा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम धन्यवाद अजून थोडा जोर लावायचा आहे श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम आ श्रीराम जय जय राम आ श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम हा 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 श्रीराम जय राम जय जय राम हा श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम ओ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम जय जय राम जय जय राम शियावर रामचंद्र की भगवान की जय चला मग महाराज पार्वती मातेनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या साधना केलेल्या आहेत वेगवेगळी व्रतवैकल्य केलेली आहेत आणि पार्वती माता आता योग्य आहेत असा विचार करून देवतांनी त्या तारकासुराच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी भगवान शंकराला समाधीतून बाहेर काढण्यासाठी कामदेवाला पाठवला आणि अंतःकरणात रामाचं चिंतन असल्यामुळे ऐका बरं एक वाक्य पटलं तर घरी घेऊन जा बस एवढं जरी लक्षात राहिलं हां तरी बी पुष्कळ झालं एवढ्या प्रवासात हां काय हां जर आपल्या मनामध्ये कामाची उर्मी अजून शिल्लक असेल माझं बोलणं थोडं लक्षात घ्या हां काम अजूनही आपणाला त्या ठिकाणी आकर्षित करत असेल तर समजून चालावं अजून आपण म्हणावं तसं राम नाम घेतलेलंच नाही ऐका बरं ज्यानं खरं रामनाम घेतलं का हां त्याच्यावरती काम कधीच प्रभाव टाकू शकत नाही मग अजून आपण का आकर्षित होतो का याचं एकच कारण मनावं तसं तेवढ्या श्रद्धेने तेवढ्या विश्वासाने आपण रामनामाला अजून स्वीकारलेलं नाही चला असो
मग भगवान शिवजी रामप्रभूचं चिंतन करतात. म्हणून कामदेवाने मारलेले 4च्या 4 बाण निष्फळ ठरले. 5 बाण आहेत कामदेवाकडे मारण्यासाठी. 5वा बाण काढला, भगवान शंकराला मारला. आणि ते कामदेव आल्यामुळे तिथलं पूर्ण वातावरण बदलून गेलेलं होतं. ऐका बरं, भगवान शंकराने डोळे उघडले, बघितलं वातावरण बदललेलं आहे. लक्षात आलं कामदेव आला होता. मला बाण मारले, राग आला महाराज भगवान शंकराला. आणि आपला 3रा डोळा उघडला भगवान शंकराने. आणि त्या 3ऱ्या डोळ्याने कामदेवाला त्या ठिकाणी जाळून टाकलं. राखच झाली कामदेवाची. सृष्टीच्या सृजनासाठी या दोघांची गरज आहे. कोणाची? काम आणि कामाची पत्नी. काय नाव तिचं? रती. रती. माणसाच्या अंतःकरणामध्ये, जीवांच्या अंतःकरणामध्ये जर कामच निर्माण नाही झाला तर सृष्टीचं सृजन होईल काय? होणार नाही. मग कामच जाळून टाकला भगवान शंकराने. त्यावेळेस ती रती भगवान शिवजीला विनंती करायला लागली, प्रभू माझ्या मालकाला मारलं म्हणे तुम्ही, मला त्याचं दुःख नाही पण सृष्टीचं पुढं कसं होईल? भगवान शंकर म्हटले, बाई काळजी करू नको. इथून पुढे कृष्ण अवतारापर्यंत तुझ्या पतीला शरीर नसेल पण कार्य करण्यामध्ये तो समर्थ असेल. त्याचं कार्य करण्यामध्ये तो समर्थ असेल. मग शरीर नसणारा जो काम आहे ना, त्याचं नाव बदललं. काय? त्याला अनंग असं म्हणतात. ज्याला शरीर नाही का, ते जाळल्यापासून कृष्ण अवतारात कृष्ण परमात्म्याच्या पोटी जन्माला येईपर्यंत त्याला शरीर नव्हतं. मग असा विना शरीराचा जो कामदेव, त्याचं नाव आहे अनंग. तो तुला पुन्हा कृष्ण अवतारामध्ये त्या ठिकाणी प्रद्युम्न म्हणून काय होईल? पती म्हणून त्या ठिकाणी मिळेल. तो प्रत्यक्ष तुझा हा पती कामदेव असेल. चला, मग देवांनी भगवान शिवजीला प्रार्थना केली, प्रभू तुम्ही एक काम करा, लग्न करा म्हणे. काय करा? लग्न करा. भगवान शंकर म्हटले, कशासाठी करा? त्यावेळेस देवांनी सांगितलं असं असं आहे, आम्हाला फार त्रास होतोय. भगवान शंकर म्हटले, एकदा लग्न करून बघितलंय, एकदा लग्न करून बघितलंय, आता काही विवाह करण्याची इच्छा नाहीये म्हणे अंतःकरणामध्ये. नाही म्हणे, विवाह करावा लागेल. शेवटी सर्व देवांनी आग्रह केला. भगवान शंकर म्हटले, ठीक आहे विवाह करतो, पण जिच्याशी माझा विवाह होणार आहे मी अगोदर तिची परीक्षा घेणार. नाहीतर पहिली होती तिनं सांगितलेलं कुठं ऐकलं माझं? कोणी? सतीनं. तसं होऊ नये म्हणून करता मी परीक्षा घेणार. आणि मग भगवान शंकराने जे सप्तऋषी आहेत की नाही, त्या सप्तऋषीला पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी पाठवलं. हे का? त्या सप्तऋषींनी येऊन पार्वतीला बोलायला सुरुवात केली, बाई काय करते बाई? म्हणे भगवान शंकर मला पती मिळावेत म्हणून करता मी साधना करते, तप करते. ऐका बरं, फार घोर तपश्चर्या केली पार्वती मातेनं. अगदी सुरुवातीला 1 टाइम जेवण करून, ऐका बरं, नंतर फलाहार करून, नंतर 1 वेळ फळ घेऊन, नंतर पानं खाऊन, पुन्हा 1 वेळच पानं खायचे. ती पानं खाऊन त्यांनी बरेच दिवस साधना केली. ऐका, आणि ते पानं खाऊन सुद्धा भगवान शंकर आपणाला त्या ठिकाणी अजून मिळाले नाहीत. म्हणून पुन्हा पानं खायची सुद्धा सोडली भगवान पार्वतीनं. म्हणून तिचं दुसरं एक नाव पडलं बघा, काय? अपर्णा. हे पार्वती मातेचं नाव आहे बरं. कुठलं? अपर्णा. मग या सप्तऋषींनी बोलायला सुरुवात केली, काय तपश्चर्या करते म्हणे पती मिळावा म्हणून? काय तो ज्याची तू अपेक्षा करते तो काय चांगला आहे? तो कुठं चांगला आहे? तो का दिसायला चांगला दिसतोय? त्याच्याकडे बघितलं तर त्याच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी मुंडके आहेत अडकवलेले, कवटे आहेत. त्याच्या गळ्यात साप आहे. त्याच्या डोक्यावर त्या ठिकाणी ती गंगा आहे, गंगा. जी सतत काय करते? सतत त्या ठिकाणी पाणी वाहत असतं म्हणे. त्याचा वेश नीट नाही, वेशभूषा नीट नाही. बरं, त्याचं राहणं तरी चांगल्या ठिकाणी आहे का? नाही. कुठं राहतो? मसनवाट्यामध्ये. आहे का? आणि असा पती तुला मिळावा वाटतो त्या ठिकाणी, काय म्हणे तुला कळतं की नाही? आणि त्याच्यासाठी तू एवढी कठोर तपश्चर्या करतेस? पार्वती मातेनं त्या ऋषींना बोलायला, हो महाराज,
लक्षात ठेवा, इथून पुढे एखादा शब्द जर त्यांच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी चुकीचं बोललात तर गाठ माझ्याशी आहे, ऐका बरं. हा, मग या ऋषी मंडळीच्या लक्षात आलं. हा, आणि ऋषी मंडळी भगवान शिवजीकडे गेले आणि म्हटले, प्रभू, हा, तिचं म्हणणं असे, तुमच्याशिवाय ती कोणाबरोबर विवाह करणार नाही. तुमच्याबद्दल कोणी काही बोललेलं सुद्धा तिला सहन होत नाही. आम्ही बघितलंय, ती योग्य आहे म्हणे विवाहासाठी. हा, आणि मग भगवान शंकर तयार झाले विवाहाला. इकडे नारद मुनीने येऊन हिमालय आणि मैना, त्या मैनेला सांगितलं, तुम्हाला जो जावई मिळणार आहे तो फार चांगला आहे, फारच चांगला आहे. हा, आणि महाराज लग्न ठरलं, नाही का, लग्न ठरलं. लग्न ठरल्याच्या नंतर पर्वताने सर्वांना आमंत्रण दिलं, सर्वांना आपल्या मुलीच्या लग्नाचं. मग सर्व देवलोक, देवांनाही आमंत्रण मिळालं भगवान शंकराकडनं, विवाह आहे. हा, सर्व देवच त्या ठिकाणी बघतायत व्यवस्था. सर्व देवांनी त्या ठिकाणी विचार केला, आपण आता चाललोत वराड म्हणून, पण अगोदर जर भगवान शंकर पुढे राहिले, आता भगवान शंकराबरोबर कोण कोण असते? हा, भगवान शंकराचे सवंगडी कोण आहेत? भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूत बेताळ नाचती, बेताळ नाचती, वेताळ नाचती, वेताळ नाचती, भूत बेताळ नाचती, भूत बेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. गज चर्म व्याघ्रांबर, 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 चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, व्याघ्रांबर. हो महाराज, ही भूतन तेज पुढे गेली वराड म्हणून, तर लग्नाच्या मंडपात कुणी थांबल का? नाही. म्हणून सर्व देवांनी काय केलं, भगवान शंकराला आणि त्यांच्या सर्व सवंगड्याला पाठीमागं ठेवलं. सर्व देव पुढे झाले वराड म्हणून. हा, आणि निघाले महाराज. हा, मग आता गावातले काही त्या ठिकाणी असतात बघा, त्यांना काही लग्नात येणारे, हा, सर्वच जण सारखे असतात असं नाही, प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या वेगळ्या असतात. हा, ते आईला वडिलाला वेगळंच वाटतं आपला जावई चांगला असावा. हा, त्या आईला वाटतं त्या ठिकाणी आपला जो जावई तो श्रीमंत असावा, बापाला वाटतं तो त्या ठिकाणी कसा असावा, हा, सुंदर असावा, व्यवस्थित असावा, निर्व्यसनी असावा. भावाला वाटतं तो कुलवान असावा. हा, पाहुणे मंडळीला वाटतं तो त्या ठिकाणी कुलवान असावा. आणि जे बाकीचे आलेले असतात त्यांना, हा, मिष्टान्न मी तरी जणा, त्यांना घेणं नसतं देणं नसतं, तिकडं काही नाही, फक्त खायला काय केलंय, पंक्तीला काय मिळणार आहे, मिष्टान्न मी तरी जना. हा, हा, इतरांना फक्त त्या ठिकाणी काय जेवायला केलेलं आहे, ऐका. हा, मग हा, तसं महाराज काही जण असेही असतात, त्यांना बाकी काही घेणं देणं नसतं. मग जर मुलगा असेल तर इकडच्यांना वाटतं आपला मुलगा एवढा सुंदर आहे, मग याला जी वधू बघितलेली आहे ती कशी आहे, जोडा व्यवस्थित आहे का, एवढंच बघायला काही जण आलेले असतात, ऐका बरं. आणि मुलीकडचे असतील तर ते सुद्धा काही असे असतात, जोडा कसा आहे. मग सरळ माणसं म्हणतात, वा, लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे बघा. म्हणजे त्यांना बाकी काही घेणं देणं नसतं, स्वयंपाक कसा झाला काही नाही, फक्त जोडा व्यवस्थित आहे का एवढं बघण्यासाठी येणारे काही जण असतात. तसं काही मंडळी, बारकी मुलं, बारक्या मुली, हा, काही मंडळी महाराज या वराडाला सामोरं जाण्यासाठी हिमालयापासून थोड्या अंतरावर आलेले. मग घोडागाडी आहे, हां, कोणी घोड्यावर बसून आले, कोणी घोड्या गाडीत बसून आले, कोणी पायानं आलेले. चला वर कसा आहे बघा, आमची पार्वती एवढी सुंदर आहे, मग त्या पार्वतीला जो पती मिळणार आहे तो कसा असेल बघण्यासाठी ही सर्वजण त्या ठिकाणी बाहेर आलेले. ते अगोदर वराड आलं महाराज. वराड आल्याच्या नंतर सुरुवातीला कोण होतं, सर्व देव मंडळी. हां, ते देवाकडे बघितलं. हां, सर्वांना वाटायला लागलं बाबा, हां, काही जण तर इंद्राला बघूनच चुकले, त्यांना वाटायला लागलं बहुतेक हाच नवरदेव आहे. पण जवळ आल्यावर त्यांना कळालं हा नवरदेव नाही, मग वराडातला सामान्य एक वराडी आहे. हां, मग ते म्हणायला लागले जर वराडातले माणसं एवढे सुंदर आहेत तर नवरदेव किती सुंदर असेल. त्यांचा एक भ्रम. बरं, वराडातले माणसं एवढे सुंदर, नवरदेव किती सुंदर असेल. हां, आणि ते गेलं ना महाराज वराड.
म्हणजे देवलोक गेले आणि जसं देवलोक निघून पुढे गेले तसं पाठीमागनं महाराज हे भगवान शंकराचं वराड आलं. काय? भूत, वेताळं, हां, कोणाचे पाय वाकडे, कोणाचं मुंडकं फिरलेलं, तर कोणाचे हात तिरपट, तर कोणी कुठं वाकलेलं, भूतच आहेत महाराज ते. हां, हे जसं बघितलं, कोणी ज्या घोडागाडीत बसून आलेले होते त्या घोडागाडीला असणारे घोडे, हां, घोड्यावर बसून आलेली माणसं, यांनी जसं त्या ठिकाणी त्या भूताला बघितलं, हां, त्या घोड्याला कळना कसं पळायचं. काय का बरं, परत कसं पळायचं. हां, जी बारकी बारकी मुलं, बारक्या बारक्या मुली आलेल्या होत्या ते तर आरडतच निघाले महाराज. बोंब ठुकली त्यांनी, मेलो वाचवा, आता हे भूतच आहेत ना महाराज. हां, लगबगीने घरी आली, आपापल्या घराची त्या ठिकाणी दारं लावली. हां, आणि घरात जी मंडळी त्यांना म्हणायला लागली, हां, तुम्हाला तुमच्या पाया पडतो, हां, लग्नाला काही जाऊ नका, हे लग्न आहे का म्हणे, विघ्न आहे विघ्न. हां, गावावर आलेलं मोठं विघ्न आहे. झालं काय? काय वराड आहे का म्हणे ते. हां, भूतच आलेत म्हणे सर्व वराडाला. हां, कसे आहेत ते मुलं आपल्या घरच्या लोकांना त्या ठिकाणी सांगतायत. हा बाप रे बाप, बाप रे बाप, बिकट बिकट भूत प्रेत, बिकट बिकट साप. बाप रे बाप, बाप रे बाप, बिकट बिकट भूत प्रेत, बिकट बिकट साप. बाप रे बाप, बाप रे बाप, बिकट 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 साप. बाप रे बाप, बाप रे बाप, बिकट बिकट भूत प्रेत, बिकट बिकट साप. बाप रे बाप, बाप रे बाप, बिकट बिकट भूत प्रेत, बिकट बिकट साप. बाप रे बाप, बाप रे बाप, बिकट बिकट भूत प्रेत, बिकट बिकट साप. बाप रे बाप, बाप रे बाप, बिकट बिकट भूत प्रेत, बिकट बिकट साप. बाप रे बाप, बाप रे बाप, बिकट बिकट भूत प्रेत, बिकट बिकट साप. माय बाप बुझन लगे, माय बाप बुझन लगे, आचरण से जा. बाप रे बाप, बाप रे बाप, बिकट बिकट भूत प्रेत, बिकट बिकट साप. बाप रे बाप, बाप रे बाप, बिकट बिकट भूत प्रेत, बिकट बिकट साप. बाप रे बाप, बाप रे बाप, बिकट बिकट भूत प्रेत, बिकट बिकट साप. बाप रे बाप, बाप रे बाप, बिकट बिकट भूत प्रेत, बिकट बिकट साप. बिकट बिकट साप. सर्व मंडळी मुलाला म्हणायला लागले, अरे घाबरू नका, हा ते भगवान शिवजीचं वराड आहे. आणि अगदी थाटामाटामध्ये भगवान शिवजीचा त्या ठिकाणी विवाह सोहळा पार्वती मातेबरोबर देव ब्राह्मणाच्या साक्षीने त्या ठिकाणी संपन्न झाला. आणि मग भगवान शंकर पार्वती मातेला घेऊन महाराज त्या ठिकाणी कैलासाला आले. आणि कैलासाला आल्याच्या नंतर आल्याबरोबर पार्वती मातेनं भगवान शंकराला नमस्कार केला. प्रभू, हा भाग्यवान आहे म्हणे मी की मला दुसऱ्या त्या ठिकाणी जन्मामध्ये सुद्धा तुम्ही पती म्हणून प्राप्त झालात. हां, पाठीमागच्या जन्मात तुमचा मला वियोग घडला, का घडला याचं कारण मला अजूनही माहीत आहे. कारण माझ्या मनात रामप्रभूबद्दल त्या ठिकाणी निर्माण झालेला संशय, त्या संशयामुळे तुमचा आणि माझा वियोग झाला होता. पण माझ्या मनात अजूनही काही शंका आहेत. हा, मी मान्य करते की रामदेव आहे, पण काही शंका आहेत. काय शंका आहे? हां, भगवान शिवजी बोलत आहेत, विचार, काय शंका आहे? त्यावेळेस पार्वती माता म्हणतायत, तुम्ही त्या रामाला देव म्हटलात, तुम्ही त्या रामाला ब्रह्म म्हटलात, मग त्या ब्रह्मतत्वाचं चिंतन करत असताना असं केलेलं आहे. ब्रह्मतत्व कसं असतं महाराज? हां, कबीर महाराज बोलतात बघा, सर्वांच्या पाठातला विषय आहे. हां, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तो चिर घुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. ऐका, रंग नाही, रूप नाही, छाया नाही म्हणजे सावली नाही, हा
ज्याला आकार नाही त्याला काय म्हणतात? ब्रह्मतत्व म्हणतात. अर्थात जे साकार नसतं त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. मग असं असताना ते ब्रह्मतत्व असं आहे. मग असं असताना नेमकं तुम्ही साकार असणाऱ्या रामाला ब्रह्म कसं म्हटलात? त्यावेळेस भगवान शिवजी पार्वती मातेला बोलतायत. त्या ब्रह्मतत्वाचं चिंतन करत असताना बिनु पद चलाई सुनई बिनु काना कर बिन कर्म करहि विधि नाना बिनु पद चलहि सुनई बिनु काना कर बिन कर्म करहि विधि नाना राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम जय जय राम. ऐका, पार्वती माता विचारतात बिनु पद चलई सुनई बिनु काना. ब्रह्मतत्व कसं आहे? विना पायाचं चालतं, त्याला पायाची गरज नाही. कोणाला? ब्रह्मतत्वाला. ब्रह्मतत्व सुनई बिनु काना, विना कानाचं ते ऐकतं. ऐकण्या श्रवणासाठी आम्हाला कानाची गरज आहे ऐकण्यासाठी. देवाला कानाची गरज आहे काय? नाही महाराज. ऐका, सुनई बिनु काना, विना कानाचं ते त्या ठिकाणी ऐकतं. किती ऐकतं? आपण कितीही हळू बोला, कितीही हळू बोला, ते त्याला ऐकायला जातं म्हणजे जातं. मुंगी माहिती आहे का? मुंगी म्हणा. किती मोठी असते? अशी एवढी एवढी. मग अगदी छोटी असते, बरोबर आहे. मग एवढी छोटी मुंगी आहे. त्या मुंगीचे पाय बघितलेत का तुम्ही? पाय ते किती मोठे असतात? फार छोटे असतात. ना बरोबर ना? फार छोटे असतात. आता ती मुंगी आहे, ऐका, त्या मुंगीच्या पायामध्ये घुंगरू बांधायचे. मुंगी लहान, तिचा पाय अजून लहान. मग त्या पायात घुंगरू बांधायचे की जेणेकरून तिला काही इजा होणार नाही, तिचा पाय मोडणार नाही. मग तिच्या पायात किती मोठं घुंगरू बांधावं लागेल? ते आपणाला दिसणार सुद्धा नाही. एवढं छोटं घुंगरू तिच्या पायात बांधावं लागेल. बरं, आता ती एवढं छोटं घुंगरू ती समजा ती बांधलं तिच्या पायात आणि ती चालायला लागली तर वाजल्यावर किती मोठा आवाज येईल त्या घुंगराचा. पण तेवढा जरी आवाज असला तरी तो सुद्धा देवाला कान नसताना ऐकायला येतो म्हणे. सुनई बिनु काना. ते म्हणतात ना, चिटी के पैरों में घुंगरू बांधे वो भी राम सुनता है. ऐका बरं, ते सुद्धा त्या ठिकाणी भगवान परमात्मा श्रवण करतो. मग असं ब्रह्मतत्व असताना, निर्गुण निराकार असताना ते सगुण साकार कसं झालं? पार्वती मातेनं प्रश्न विचारला. त्यावेळेस भगवान शिवजी पार्वती मातेला म्हणतायत, पार्वती बरोबर आहे तुझं, पण देव सगुण साकार का झाला याची पुष्कळ कारण आहेत. देव आकाराला का आला? निर्गुण असणारा गुणातीत का बनला? निराकार साकार का बनला? अव्यक्त असणारा व्यक्त का झाला? त्याची कारणं पुष्कळ आहेत. पण जेवढे मला सुचतील तेवढे तुला सांगतो. पार्वती मातेला भगवान शंकर म्हणतात. जवळजवळ 4-5 कारणाचा विचार केलाय देवाने का अवतार घेतलेला आहे. ऐका बरं, राम अवताराचं चिंतन आहे. बाकीच्या अवताराची कारण मीमांसा बघताना ही प्रमाणं लावून घ्या. कुठली? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भिवोनिया चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. देवाच्या अवताराची ही कारण ऐका बरं. पण राम अवताराच्या कारणाचं चिंतन करत असताना जवळजवळ 4-5 प्रकारच्या कारणाचं चिंतन
भगवान शिवजी पार्वती मातेला त्या ठिकाणी सांगतात. ऐका बरं, त्यातलं पहिलं कारण, रामाने अवतार का घेतला? ब्रह्मतत्व आहे, पण राम म्हणून का अवताराला आलं? मग त्याचं कारण सांगत असताना पहिलं कारण सांगितलं की भगवान विष्णूचे 2 द्वारपाल आहेत बघा. काय नाव आहे त्यांचं? जय विजय. जय आणि विजय. विजय. म्हणून आपण सुद्धा आपल्या घराच्या दारावरती दोघांचे 2 द्वारपालाचे चित्र काढतो आणि त्यांना नावं देतो. काय? जय आणि विजय. असे ते जय आणि विजय, त्या जय विजयाला ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रापैकी महाराज जी सनत कुमार आहेत, त्या सनत कुमारांनी या सनकादिकांना शाप दिला बघा. आता तेच सनत कुमार सनकादिक एकच आहेत. मग त्यांनी शाप दिला. आता संत असून सुद्धा यांच्या अंतःकरणात क्रोध निर्माण झाला आणि यांनी शाप दिला. का? कारण या जय विजयाने यांना आत जाऊ दिलं नाही क्षीरसागरावरती आल्यावर. का जाऊ दिलं नाही? कारण आतमध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता होत्या, एकांतात होते देव, म्हणून यांना आतमध्ये जाऊ दिलं नाही. पण यांना आला राग आणि या सनकादिकांनी जय विजयाला शाप दिला, तुम्ही आम्हाला देवदर्शनासाठी जाऊ दिलं नाही, अडवलं ना. मग भक्ताला देवाकडे जाण्यापासून जो अडवतो तो पुढे राक्षस होतो. आम्ही तुम्हाला शाप देतो म्हणे की तुम्ही इथून त्या ठिकाणी पदच्युत व्हाल आणि तुम्ही त्या ठिकाणी फार मोठे असुर व्हाल. काय व्हाल? असुर व्हाल, राक्षस व्हाल. शाप दिला. त्या सनकादिकाने हा शाप दिल्याच्या नंतर जय विजयाने उशाप मागितला. आम्ही आमचं काम केलंय, आमची जबाबदारी होती कोणाला आत जाऊ द्यायचं नाही. तुम्ही शाप दिला, मग उशाप द्या. मग 2 पर्याय ठेवले बघा यांच्या पुढे. कुठले कुठले? राक्षस तर होणारच आहेत तुम्ही. ऐका बरं, कारण मुखातनं शब्द बाहेर पडलेला आहे. पण जर तुम्ही देवाची भक्ती केली राक्षस कुळात जन्माला येऊन, तर तुम्ही 7 जन्मामध्ये मुक्त होऊन पुन्हा इथे देवाच्या सेवेमध्ये उपस्थित राहाल. आणि जर तुम्ही देवाला विरोध केला राक्षस म्हणून, तर 3 जन्मामध्ये तुम्ही मुक्त व्हाल आणि पुन्हा इथे येऊन देवाच्या सेवेत रुजू व्हाल. म्हणजे भक्ती केल्यावर किती जन्मात मुक्त व्हाल? 7 जन्मात. आणि देवाला विरोध केल्यावर किती जन्मात मुक्त व्हाल? 3 जन्मात. मग देवाची भक्ती करणं चांगलं का विरोध करणं चांगलं? लय साधा प्रश्न. झोपेली का तुम्हाला? साधा प्रश्न आहे. भक्ती करून 7 जन्म घेऊन मुक्ती मिळणार आहे आणि देवाचा विरोध करून 3 जन्मातच मुक्ती मिळणार आहे. मग नेमकं भक्ती करावी का विरोध करावा? विरोध करावा महाराज देवाला. अजून तुम्ही नाही म्हणताय? मी म्हणतोय तेच खरं, देवाला विरोध करावा. का? मला सांगा, भक्ती केल्यावर काय होणार आहे? 7 जन्माच्या नंतर मुक्त होणार आहेत आणि विरोध केल्यावर काय होणार आहे? 3 जन्मामध्ये मुक्त होणार आहे. मग 7 जन्म घेणं चांगलं का 3 जन्म घेणं चांगलं? 3च जन्म घेऊन त्या ठिकाणी विरोध करून मुक्त होणं चांगलं ना. कशाला उगाच 7 जन्माचं ते जन्म मृत्यूचं दुःख त्या ठिकाणी उपभोगायचं? म्हणून यांनी, हे हुशार होते, यांनी विरोधी भक्ती स्वीकारली महाराज. कशी? विरोधी भक्ती. आणि यांचा पहिला अवतार, की एवढे मोठे राक्षस झाले, यांना मारायला देवाला अवतार घ्यावा लागला. ऐका, यांचा पहिला अवतार या जय विजयाचा, म्हणजे त्या ठिकाणी परमात्म्याने यांना मारण्यासाठी अवतार घेतला. त्यामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप म्हणजे कोण आहे ते माहिती आहे का? भगवान परमात्म्याचे दूत आहेत जय आणि विजय. पुढे हेच हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप राम अवतारात रावण आणि कुंभकर्ण झालेत. ऐका बरं, मग यांना मारण्यासाठी देवानं घेतलेला अवतार कोणता? राम अवतार. हे कारण लक्षात ठेवा बरं. यांना मारायला देवाला अवतार घ्यावा लागणार आहे, म्हणून देवाने अवतार घेतलाय. भगवान शिवजी पार्वतीला सांगतात. आणि पुढे यांचा 3रा अवतार झाला बघा. कुठला? शिशुपाल आणि वक्रदंत. असे हे जय विजय. पहिलं कारण झालं पार्वती माता म्हटल्या असं. बरं, अजून देव का अवतार घेतो? भगवान शंकर म्हटले पार्वती अजून एक कारण सांगतो. एकदा काय झालं म्हणे, नारदाने भगवान विष्णूला शाप दिला म्हणे. आणि नारदाचा शाप खरा करण्यासाठी विष्णूने अवतार घेतला. कोणता?
राम अवतार. नारदाने शाप दिला? हा हो म्हणे, नारदाने शाप दिला. पार्वती माता आश्चर्यचकित झाल्या, म्हणे नारद तर देवाचे भक्त आहेत, हा आणि त्या नारदाने देवाला का बरं शाप दिला? हा असा भगवान विष्णूने नारदाचा काय गुन्हा केला होता की नारदाने शाप द्यावा? त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी भगवान शिवजी म्हणतात, पार्वती सांगतो ऐक म्हणे, ज्या जागेवरती भगवान शिवजीने कामाला जाळलेलं होतं हिमालयात, त्याच जागेवरती एक वेळेस फिरत फिरत नारद आले. नारदाला शाप आहे बघा. नारद एका जागेवर कधी थांबत नाहीत, हा ते सतत भ्रमण करत राहतात. पण नेमकं त्या जागेवर नारद आल्याच्या नंतर, कारण कामाला जाळलेलं होतं तिथे, नारदाला लागली समाधी त्या जागेवर, आणि समाधी लागली. मग नारदाची समाधी भंग करण्याकरता ते शरीर नसणारा अनंग तो नारदावरती प्रभाव टाकण्यासाठी आला, पण त्याचा नारदावर प्रभाव पडला नाही. नारदाच्या मनात अभिमान आला की मी कामाला जिंकलं असं म्हणून नारद निघाले. महाराज कैलासावरती आले, आणि कैलासावरती आल्याच्या नंतर महाराज तिथून त्या ठिकाणी भगवान शिवजीला सांगितलं, महाराज भोलेनाथ कामाला जिंकलं, कामाला जो काम मोठ्या मोठ्याला ज्यांना हरवलं त्याला मी जिंकलं. भगवान शंकर म्हटले, नारदा इथं म्हणलास ते म्हणलास बाबा, पण तिकडं क्षीरसागरावर जाऊन काय असं म्हणू नको भगवान विष्णूला मी काम जिंकला म्हणून. का? तो फार खेळी आहे. पण नारदाने ऐकलं नाही. आणि क्षीरसागरावर गेल्यावर सुद्धा नारदाने विष्णूला सांगितलं, प्रभू मी आज क्रांती केली म्हणे, क्रांती. भगवान विष्णू म्हटले, काय केलं? ज्या कामदेवाने सर्वांना हरवलं त्या कामदेवाला पाठ्यानं जिंकलं म्हणे. भगवान विष्णूने स्तुती केली नारदाची, आणि ती स्तुती तुम्ही सतत म्हणा, गुरुदेव चैतन्य महाराज म्हणत असतात, स्तुती महाराज साधकाला कधी कुठल्या खड्यात नेऊन त्या ठिकाणी टाकल सांगता येत नाही. म्हणून करता ज्याला वाटतं आपली प्रगती व्हावी त्यानं महाराज स्तुती विन्मुख राहावं. ऐका बरं, स्तुती विन्मुख राहावं. ते नाथ महाराजांनी चिरंजीव पदामध्ये साधक स्तुतीला भाळल्याच्या नंतर त्या साधकाची काय दशा होते याचा विचार त्या 42 ओव्यामध्ये सांगितलाय बघा. वाचा, नक्की वाचा, जरूर वाचा बरं. की स्तुतीला भाळला की त्याचं कसं पतन होतं याचा विचार त्यांनी त्या 42 ओव्यामध्ये प्रतिपादन केलेला आहे. मग त्या स्तुतीचं चिंतन करताना गुरुदेव चैतन्य महाराज म्हणत असतात, ती स्तुती कुमारिका आहे म्हणे. कशी आहे? स्त्रीलिंगी आहे ना, स्त्री आहे ती, पण कशी आहे? कुमारिका आहे. तिचा अजून विवाह झालेला नाही. बरं, अजून झाला नाही, मग पुढं होईल का? पुढेही तिचा विवाह होऊ शकत नाही. कुणाचा? स्तुतीचा. अजून झाला नाही आणि पुढे होऊ शकत नाही, असं का? त्याचं कारण आहे, ऐका बरं. महाराज ज्यांना स्तुती आवडते का? ज्यांना स्तुती आवडते, स्तुतीला ते आवडत नाहीत, आणि स्तुतीला जे आवडतात त्यांना स्तुती आवडत नाही. माझं बोलणं लक्षात घ्या. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांना वाटतं आपली स्तुती व्हावी, कौतुक करावं लोकांनी. आपणाला स्तुती आवडते, पण स्तुतीला आपलं जीवन आवडत नाही. ऐका, मग स्तुतीला संत आवडतात. ऐका, संताच्या गळ्यात जाऊन पडावं असं तिला वाटतं स्तुतीला, पण संतांना स्तुती आवडत नाही. मग आता हे उलटच आहे ना. म्हणून करता स्तुतीचा कधी विवाह होऊ शकत नाही. चला, माझा मुद्दा असा आहे, स्तुती केली नारदाची, नारद भाळले, अंतःकरण त्या ठिकाणी असं मोठं झालं आणि तिथून निघाले. पण भगवान शंकराने अदृश्य वेशात 2 गण पाठवलेले होते नारदाच्या पाठीमागे. जा म्हणे, हे काय काय दिवा लावतात बघून या. ऐका, आणि ते क्षीरसागरावरती सांगितलं महाराज नारदाने. यांनी बघितलं या गणाने, काय महाराज आहेत म्हणे. आत्ता आपल्या मालकानं सांगितलेलं होतं कुठं सांगू नका, पण लगेच सांगितलं. आणि तिथून महाराज त्या ठिकाणी नारद महर्षी पुढे चाललेले आहेत. हे 2 गण अदृश्य वेशात नारदाच्या पाठीमागे त्या ठिकाणी चालत आहेत. यांचं चालू आहे, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण
नारद महर्षी चाललेले. देवाने एक माया केली बघा. हा. देवाला काय, देवाला सर्व काही सहन होतं बरं, पण आपल्या दासाच्या अंतःकरणात एखाद्या गोष्टीचा अभिमान निर्माण झालेला देवाला सहन होत नाही. हा, सहन होत नाही महाराज. बरं का बरं, कशाचा अभिमान करावा? आपण ज्या गोष्टीचा, ते एक महाराज आहेत, फार गोड बोलत असतात. ते म्हणत असतात माणसाने अभिमान जरूर करावा, अभिमान असावा माणसाकडे, पण नेमकं ऐका बरं. हा, आता माणसं कशा कशाचा अभिमान करतील. धनाचा अभिमान त्याने करावा, त्याच्याकडे असावा. कोणाकडे? की त्याच्यापेक्षा 1 रुपया सुद्धा दुसऱ्याकडे जास्त असता कामा नये. म्हणजे तो जगातला सर्वात श्रीमंत असावा आणि मग त्यानं धनाचा अभिमान करावा. आपल्याकडे थोडंफार असतंय, हा, तरी त्या ठिकाणी आपण काय करतो? अभिमान आहे अंतःकरणात. ऐका, प्रत्येक गोष्टीचं असंच आहे की त्या त्या क्षेत्रात, ज्या क्षेत्राचा किंवा ज्या तत्वाचा आपणाला अभिमान आहे, ते तत्व आपल्यापेक्षा दुसऱ्याकडे अधिक असता कामा नये. मला ज्ञानाचा अभिमान आहे ना, मग माझ्यापेक्षा दुसरं कोणी ज्ञानी असता कामा नये. मीच त्या ठिकाणी ज्ञानी असावा एकमेव, तर तो अभिमान काय होतो? शुभ होऊन दिसतो महाराज. आहे का? मग वास्तविक ते कबीर महाराज वर्णन करतात, मानव जीवन प्राप्त झालेलं आहे अभिमान बाळगण्यासाठी नाहीच आहे. मग कबीर महाराज बोलतात, मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू अभिमान, हे मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान बंदे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान बंदे, मत कर तू अभिमान. तेरे जैसे लाखों आए, तेरे जैसे लाखों आए, तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए, लाखों इस माटी ने खाए, लाखों इस माटी ने खाए, लाखों इस माटी ने खाए. ए रहा ना नाम निशान रे बंदे, मत कर तो अभिमान, ए मत कर तो अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे, मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे. गोड बोलतात. तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए, रहा ना नामो निशान रे बंदे, मत कर तो अभिमान. ऐका, हा, प्रत्येक गोष्टीचे अभिमानी प्रत्येक गावात असतात. मग हा, नेमकं स्मशानात जाऊन बघावं हा, त्यांचं काय झालं शेवटी. ते ऐका, काय होतं? राखच होणार आहे महाराज. हा, चला. नारदाच्या मनातला अभिमान, देवाला अभिमान सहन होत नाही. तिळभरी जरी होय अभिमान आणि मेरू तो समान भारदेवा. परमात्म्याने पुढे एक नगर तयार केलं. काय बघतोय आपण? हे काय ऐकायला लागलो? रामकथा. तुम्ही म्हणाल रामकथा रामकथा म्हणायला दुसरा दिवस आहे आज रामाचं. काहीच नाही बाबा याच्यामध्ये. ऐका, राम अवताराची कारण बघायला लागलोत आपण. हे दुसरं कारण बघतोय आपण. नारद महर्षी असं त्या ठिकाणी चाललेले.
परमात्म्याने लीला केली आणि पुढे एक नगर तयार केलं बघा. त्या नगराचा त्या ठिकाणी राजा, त्याचं नाव आहे शीलनिधी. त्या शीलनिधी नावाच्या राजाची एक मुलगी आहे जी उपवर आहे, जिचं स्वयंवर होणार आहे 2-4 दिवसाच्या नंतर. तिचं नाव आहे विश्वमोहिनी. ती प्रत्यक्ष माया आहे. कोण आहे? माया आहे, माया. आणि नारद महर्षी तिथनं चाललेले नवीन नगर बघितलं. नवीन नगर बघितलं आणि विचार केला की म्हणे नवीनच गाव आहे, चला जाऊन बघू कोणतं गाव आहे. आणि नारद खाली उतरल्याबरोबर या शीलनिधी राजानं साधू घरी आले म्हणून करता नारदाचा सन्मान केला. आसनावर बसवलं, पाद्यपूजा केली. महाराज मी भाग्यवान आहे. काय आहे? बोलवून एखादा साधू आपल्या घरी येणं, बोलावून साधू घरी येणं भाग्याचंच लक्षण आहे. पण न बोलवता जर आपल्या घरी अचानक एखादा साधू आला तर समजून चलावं आपण फार मोठे भाग्यवान आहेत. कारण बोलावून साधू घरी येत नाहीत, मग न बोलवता आले ना आपण भाग्यवान आहेत समजावं. तसं नारद न बोलवता आलेत. शीलनिधी राजा म्हणायला लागला मी भाग्यवान आहे. महाराज पुष्कळ सेवा केली. महाराज तुम्हाला भविष्य कळतं का म्हणे? भविष्य. नारद म्हटले कळतं. मग माझ्या मुलीचं स्वयंवर आहे म्हणे 4 दिवसाच्या नंतर. तिला पती कसा मिळेल तेवढं मला सांगा. नारद म्हटले ठीक आहे सांगतो. आणि तिचा हात भविष्य बघायचंय म्हणून करता त्या ठिकाणी बघायच्या उद्देशाने या शीलनिधी राजाने त्या विश्वमोहिनीला बोलवलं. ऐका बरं. त्या विश्वमोहिनीकडे नारदाने बघितलं. ते काय आहे रामायणात पुढे प्रसंग येऊन जातो बघा. जेव्हा सीतामातेचं अपहरण केलं रावणाने, त्यावेळेस सीतामातेनं वरून विमानातून जाता जाता आपल्या शरीरावरली काही अलंकार काढून त्याचं गाठोडं बांधून महाराज त्या ठिकाणी खाली जी वानर आहेत ऋष्यमुख पर्वतावरती, त्या पर्वतावरती ते गाठोडं टाकलं. आणि सीतामाता पुढे त्या ठिकाणी रावण त्यांना घेऊन गेला. पण रामप्रभू तिथे आल्याच्या नंतर सांगितलं कोणीतरी एक जण एका परस्त्रीला घेऊन गेला म्हणे इथून वरून अपहरण करून. पण नेमकी ती सीताच होती का? काहीतरी त्यांनी दागिने टाकलेत बघा, हे सीतेचेच आहेत का असं म्हटल्यावर दाखवण्यासाठी ते गाठोडं रामप्रभूच्या समोर ठेवलं. गाठ उघडली. रामप्रभूने ते बघितलं पण ते विवळ झालेले. लक्ष्मणाच्या पुढे त्या ठिकाणी ते गाठोडं सरकवलं. लक्ष्मणा बघ बरं की यामध्ये असणारी जी दागिने ते तुझ्या वहिनीचीच आहेत का? त्यावेळेस लक्ष्मण म्हणतात दादा मला बाकीचे काही अलंकार ओळखायला येत नाहीत म्हणे, फक्त पायाच्या बोटातले त्या ठिकाणी जोडवे मला कळतात की हे वहिनीचे आहेत. पुन्हा रामाने निरखून बघितलं. नाहम जानामी केयुरे नाहम जानामी कुंडले नुपुरे तो भी जानामी. फक्त मी त्या ठिकाणी पायातले चैन आणि बोटातले त्या ठिकाणी जोडवे एवढे ओळखतो आणि सांगतो की हे वहिनीचे आहेत. मग कानातली कुंडलं बाकीची त्या ठिकाणी दागिने का ओळखू शकत नाही लखनतो? लक्ष्मणाने उत्तर दिलं दादा मी वहिनीकडे आत्तापर्यंत त्यांच्या मुखाकडे कधीच बघितलेलं नाही. मी फक्त त्यांच्याकडे बघितलं ते फक्त आणि फक्त त्यांच्या पायाकडेच बघितलं. ऐका बरं. म्हणून परस्त्रीच्या मुखाचं आणि केसाचं अवलोकन जर त्या ठिकाणी घडलं एखाद्या वेळी तर कदाचित कामाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. शब्द लक्षात घ्या. कामाचा प्रभाव पडतो म्हणे. म्हणून करता महाराज या नारदाने त्या विश्वमोहिनीला बघितलं. विस्तार पुष्कळ करता येईल, वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. त्या विश्वमोहिनीला बघितलं आणि यांच्या अंतःकरणात तिची आसक्ती निर्माण झाली. त्या हात बघितला तिचा, हस्तरेषा बघितल्या हातात हात घेऊन. आणि काय होत्या रेषा माहिती आहे का? रेषा अशा होत्या, भविष्य असं होतं की जगाचा मालक हिचा पती आहे. ऐका. पण नारदाने समजून घेताना वेगळं समजून घेतलं. काय? जो हिचा पती होईल तो जगाचा मालक होईल, असं उलट. जगाचा मालक हिचा पती असं नाही, मग जो हिचा पती होईल तो जगाचा मालक होईल असं समजून घेतलं. मग आपणच हिच्याशी लग्न करायचं का? जगाचा मालक व्हायचंय. पण आता करायचं काय? का सकाळपासून 2 पेपरला बातम्या देऊन झाल्या होत्या. कुठं कैलासावरती आणि
क्षीरसागरावरती सांगून आलते ना, मी काम जिंकला, काम जिंकला, काम जिंकला. मग आता कसं म्हणायचं, मला लग्न करायचंय. पण शेवटी चला म्हणे परमात्म्याला आपण बोलू. आणि महाराज तिथून बाहेर आले आणि विचार केला, हे स्वयंवर आहे. सीता स्वयंवर आहे का, सीतेचं स्वयंवर आहे का? नाही महाराज. आपण म्हणतो सीता स्वयंवर, सीतेचं स्वयंवर नाही. द्रौपदीचं स्वयंवर आहे का? नाही, स्वयंवर नाही. ऐका, राम प्रभूच्या ऐवजी जर धनुष्याला बाण दुसऱ्या कोणाकडून लागला असता तर मनात इच्छा रामाशी विवाह करण्याची, पण जर बाण दुसऱ्याला लावला असता तर नावीलाजाने दुसऱ्याच्या गळ्यामध्ये वरमाला टाकावी लागली. म्हणून स्वयंवर नाही. स्वयंवर स्वतःहून वरणे, स्वयंवर शब्दाची व्याख्याच आहे, स्वतः वरणे याला म्हणतात स्वयंवर. तसं हे स्वयंवर आहे. मग तिने आपल्या गळ्यात वरमाला घालावी यासाठी आपण सुंदर असलं पाहिजे. ऐका, कन्यावर येते रूपम सूत्रच आहे. म्हणून करता महाराज नारदाने भगवान विष्णूला आवाज देऊन बोलवलं आणि भगवान विष्णू आल्यावर त्यांच्याकडे मागणी केली. काय, प्रभू मला तुमचं हरिरूप द्या. काय द्या? हरिरूप द्या. हरी शब्दाची फार मोठी गंमत आहे बरं. त्या हरी शब्दामध्ये दुसरं जे त्या ठिकाणी शब्द येतं की नाही या वाक्यामध्ये, रकार, त्या रकारावर येणारी वेलांटी चुकली की शब्दाचा अर्थ बदलतो. व्याकरण एवढं गमतीचं आहे. ऐका, मग महाराज रस्व वेलांटी आली तर अर्थ वेगळा आहे, आणि दीर्घ वेलांटी आली तर हरी शब्दाचा अर्थ वेगळा होतो. ऐका, मग जर त्या ठिकाणी रस्व वेलांटी आली तर अर्थ होतो भगवान विष्णू. ऐका, आणि जर त्या ठिकाणी दीर्घ वेलांटी आली अर्थ बनतो त्याचा वानर, माकड. काय अर्थ बनतो? माकड किंवा हरण करणारा असाही त्याचा अर्थ बनतो. मग यानं हरिरूप द्या असं म्हटलंय. रकार दीर्घ उच्चार करण्यात आला, भगवान विष्णू म्हटले तथास्तु. आणि जसं तथास्तु म्हटले तसं नारदाचं सर्वांग सुंदर झालं, हात पाय सर्व. पण तोंड मात्र माकडाचं झालं नारदाचं. कशाचं तोंड? माकडाचं. वानर झाले नारद, पण तिथे काही आरसा नव्हता. मग नारदाने आपल्या हाताकडे बघायचं, पायाकडे बघायचं, आनंदित व्हायचं. बस, आपल्यापेक्षा आता या पृथ्वीवर दुसरं कोणीच सुंदर नाही असं नारदाला वाटायचं. कारण हात दिसायचे आणि पाय दिसायचे, पण तोंड कुठं बघता येते. ते जे दोन गण होते की नाही भगवान शंकराचे अदृश्य वेशात, त्यांनी तर महाराज त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. बघा म्हणे, बघा बघा काय महाराज बिघडलं म्हणे. सकाळी म्हणत होतं काम जिंकला, आणि आता त्या ठिकाणी देवाचं रूप मागून घेतलं म्हणे, वानर झालं म्हणे. प्रत्यक्ष त्यांना दिसत होतं. ते म्हटले आपण थोडी थट्टाच करू. त्यांनी राजपुत्राचे वेश धारण केले आणि ते दोघ जण आले या नारदाच्या जवळ, आणि ते दोघंही एकमेकाला म्हणायला लागले, होय रे आपण उगीच आलो इथं या स्वयंवराला. दुसऱ्यांना म्हणावं का, अरे हे महाराज बघ ना किती सुंदर दिसतात. नारदाकडे हात करून, हे महाराज किती सुंदर दिसतात, आणि ती विश्वमोहिनी नक्की यांच्याच गळ्यात वर मला टाकेल म्हणे. आपण उगच आलो थट्टा करण्यासाठी. तसं नारदाला वाटायचं खरंच आपण सुंदर आहेत, पण त्यांना काय माहीत आपण तोंडात बंदर आहेत म्हणून. आहे का बरं. शेवटी स्वयंवराचा दिवस उजाडला. सर्व राजमंडळी बसलेली आहेत, राजपुत्र बसलेली आहेत. महाराज नारद महर्षी पहिल्या लाईनला. का, आपणाला बघायच्या अगोदर तिनं दुसऱ्या कोणाच्या गळ्यात वरमाला टाकली नाही पाहिजे. मग लाईन सर्वात त्या ठिकाणी समोर. मग ती विश्वमोहिनी हातामध्ये त्या ठिकाणी वरमाला घेऊन अशी निघालेली, राजपुत्राकडे बघत 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 गप बसाव का नारदाने, उठून वाकून पुढं बघायचं. का, की आपणाला तिनं बघावं. काका, आपणाला तिनं बघावं म्हणून करता तिनं पुढं बघितलं, आणि बघितल्याच्या नंतर ती मनात विचार करायला लागली म्हणे, या राजपुत्राच्या सभेमध्ये माकड कशाला आला असेल. हातामध्ये वरमाला, माकड कशाला आला असेल. तिनं विचार केला ह्या लाईनलाच जाणं नको. मग तिनं महाराज पाठीमागच्या 2-4 लाईन सोडल्या. बरं काय केल्या, 2-4 लाईन सोडल्या. का, कारण नारद हे भक्त आहेत, संत आहेत, भलेही कामवश झालेले आहेत पण संत आहेत. मग ही विश्वमोहिनी माया आहे. मायेचा प्रभाव संताच्या बरोबरीला असणाऱ्यावर तर त्या ठिकाणी पडतच नाही, पण त्यांच्या आसपास असणाऱ्यावर सुद्धा मायेचा प्रभाव पडत नाही. म्हणून करता
अट्टहास केला जातो. काय? संतन हरी संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरे अच्छे बनेगे. संतन के संग लाग रे, तेरे अच्छे बनेगे. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरे अच्छे बनेगे. संतन के संग लाग रे, तेरे अच्छे बनेगे. संत संगतीचा अट्टहास यामुळे केला जातो. चला, ती विश्वमोहिनी पाठीमागे गेली आणि देव राजपुत्राच्या वेशात आले होते बघा. त्या विश्वमोहिनीनं त्यांच्या गळ्यात वरमाला टाकली आणि ते निघून गेले. ऐका, मग सर्व राजपुत्र निघून गेले. जाताना दुःखी होऊन गेले. हे जे दोन गण होते का नारदाच्या आजूबाजूला बसलेले, सर्वजण निघून गेल्याच्या नंतर यांनी नारदाला बोलायला सुरुवात केली. महाराज, जे आतापर्यंत म्हणत होते तुम्ही फार सुंदर आहेत, ते म्हणायला लागले महाराज हां तुम्ही फारच सुंदर आहे. तुमचं तोंड एकदा बघा की म्हणे कशात तरी. आणि मग नारदाने आपला चेहरा पाण्यात बघितला. काय दिसलं? वानराचं तोंड. असा राग आला महाराज नारदाला. हां, कोणाचा? भगवान विष्णूचा. का? मी त्याला हरिरूप मागितलं, त्याचं रूप मागितलं तर त्यानं मला वानर केलं ना. हां, आणि मग महाराज नारद महर्षी भगवान विष्णूला त्या ठिकाणी भांडायला लागले. देवा, आतापर्यंत तुला माझ्यासारखा भक्त भेटला नव्हता, पण आज माझ्याशी गाठ बसली आहे का? ज्या वानराचं तुम्ही मला तोंड दिलं का, त्याच वानराच्या सहवासात तुम्हाला त्या ठिकाणी काही दिवस राहावं लागेल, त्यांची तुम्हाला मदत घ्यावी लागेल. हा माझा तुम्हाला शाप आहे. असा नारदाने भगवान विष्णूला शाप दिला. तो नारदाचा शाप खरा करण्याकरता पार्वती, भगवान शिवजी पार्वतीला म्हणतात पार्वती, भगवान विष्णूनं ब्रह्मतत्वानं घेतलेला अवतार म्हणजे राम अवतार. ऐका बरं, म्हणून नारदाच्या शापामुळे, कारण शाप काय? वानराच्या सहवासामध्ये तुम्हाला राहावं लागेल, त्यांची मदत घ्यावी लागेल. मग राम अवतारात झालंच की महाराज त्या. म्हणून करता हे राम अवताराचं दुसरं कारण, ऐका, राम अवताराचं तिसरं कारण आहे. दुसरे दोन आहेत, पण एवढं बघू आणि थांबू बरं. राम अवताराचं तिसरं कारण आहे. काय झालं? 2 मिनिट भजन करू बरोबर. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे राम, टाळी टाळी माय राम बाप. राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम
हरे राम 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 हरे हरे हरि ओम. हरे कृष्ण 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 हरे हरे. आवाज आवाज पेटीचा आवाज. ये हो. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे कृष्ण टाळी, टाळी, हात. कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. प्रभु रामचंद्र भगवान की. की जय. तिसरं कारण भगवान शिवजी पार्वती मातेला सांगतात, पार्वती रामाने का अवतार घेतला. काय झालं, एक वेळेस एक महान पतिव्रता आहे, त्या पतिव्रतेनं भगवान विष्णूला शाप दिलाय. मग तिचा शाप खरा करण्यासाठी भगवंताने घेतलेला अवतार म्हणजे रामावतार. असं कोण पतिव्रता आहे, का बरं तिनं भगवान विष्णूला शाप दिला. चरित्र सांगितलं. जालंधर नावाचा एक असुर आहे. जालंधर नावाचा एक असुर आहे. त्या जालंधराची पत्नी, जिचं नाव आहे वृंदा. ऐका महाराज, हा जालंधर महाबलवान होता आणि याची पत्नी पतिव्रता. त्याच्यामुळे हा जालंधर यानं सर्व सृष्टी त्या ठिकाणी एकछत्री राज्य बनवलं. सर्व राजे मांडलिक बनवले. हा, आणि हा जालंधर याने स्वर्गावर आक्रमण केलं, स्वर्ग ताब्यात घेतला, सर्व देवांना त्या ठिकाणी पळवून लावलं. देव लोक या जालंधराच्या भीतीनं लपून बसले. ऐका बरं, यांनी भगवान शंकराची त्या ठिकाणी प्रार्थना केली, हा काही करा, आम्हाला याच्या त्या ठिकाणी बंधनातून सोडवा. भगवान शंकराचं जालंधराचं युद्ध सुरू झालं. ऐका, घनघोर युद्ध झालं, पण जालंधर काही हरत नाही, मरत नाही. भगवान पुष्कळ प्रयत्न केले भगवान शंकराने, मरत नाही महाराज. का मरत नव्हता, त्याचं कारण याच्या पत्नीच्या पातिव्रत्याचं जे तप होतं, ते तप याच्या पाठीमागं असं ढाल बनून उभं होतं महाराज याच्या पुढे. त्याच्यामुळे भगवान शंकरानं कितीही प्रयत्न केले तरी हा मरणारच नव्हता महाराज. का, कारण ते पातिव्रत्याचं तप होतं याच्या पत्नीचं. आहे का, म्हणजे काय काय होऊ शकतं हा विचार आपल्याला करतो. मला जास्त उघड बोलायचं नाही या गोष्टी. हां चला, माझा म्हणून करता ते महाराज शेवटी भगवान शंकर थकले. त्यांना असं वाटायला लागलं आता आपलंच काही खरं नाही. हां, आता बहुतेक आपणालाच हा बंदी बनवतो की काय, असं वाटायला लागलं भगवान शंकराला. आणि मग कंटाळलेल्या भगवान शंकराने, कंटाळा आल्याच्या नंतर, थकल्याच्या नंतर भगवान विष्णूची त्या ठिकाणी प्रार्थना केली. काही करा म्हणे, या बंधनातून, या त्रासातून आम्हाला त्या ठिकाणी सोडवा, माझी सुटका करा म्हणे. किती युद्ध करायचं. हा,
हा त्या ठिकाणी काही केलं तरी मरत नाही. भगवान विष्णूनं बघितलं हा का मरत नाही, त्यांच्या लक्षात आलं याची पत्नी तिच्या पातिव्रत्याचं तप आहे म्हणून हा मरत नाही, हा हरत नाही. मग काय करावं, भगवान विष्णूने विचार केला जोपर्यंत तिच्या पातिव्रत्याचं तप नष्ट होत नाही तोपर्यंत हा सर्वांना अजय आहे, हा कोणालाच जिंकल्या जाऊ शकत नाही. म्हणून करता मग भगवान विष्णूनं तिचं पातिव्रत्य नष्ट करण्याकरता त्या वृंदेचं जालंधराचं रूप घेतलं बघा. कोणाचं? जालंधराचं. जालंधर झाले. हां, बरेच जण म्हणतात महाराज हां देवानं एखाद्या पतिव्रतेच्या पातिव्रत्याचं रक्षण करावं का तिचं पातिव्रत्य नष्ट करावं? शिवाजी महाराज देव आहे, स्वतःला देव म्हणून घेतोय, मग एखाद्या पतिव्रतेच्या पातिव्रत्याचं लज्जेचं देवाने रक्षण करावं का तिचं त्या ठिकाणी पातिव्रत्य देवानेच नष्ट करावं? रक्षण केलं पाहिजे, बरोबर आहे, देव म्हणून म्हटल्याच्या नंतर. पण हां महाराज इथे त्या ठिकाणी रामप्रभू त्या वृंदेचं, हे भगवान विष्णू त्या वृंदेचं पातिव्रत्य नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. का बरं? कारण त्याचं सांगितलं की एका पतिव्रतेचं पातिव्रत्य नष्ट झाल्याच्या नंतर जर पृथ्वीवरच्या सर्व पतिव्रता व्यवस्थित राहत असतील तर त्या एकीचं पातिव्रत्य नष्ट करणं गुन्हा नाही. ऐका बरं, वेष्टी समष्टीचं चिंतन आहे. हां मला सांगा, सर्व गाव एका बाजूला आहे, 2-4 घरं एका बाजूला आहेत आणि ते म्हणतात इथून आम्ही रोडच होऊ देणार नाही. 4 जण म्हणतात रोड होऊ देणार नाही आणि सर्व गावातली मंडळी म्हणतात नाही नाही रोड इथूनच झाला पाहिजे. मग आता नेमकं वेष्टी समष्टीचं चिंतन केल्या जातं की नाही? नुकसान किती जणाचं व्हायलं आहे? 2-4 जणाचं. फायदा किती जणाचा आहे? 100-200 लोकांचा फायदा आहे. मग त्या 4 जणाचा विचार तिथे केल्या जात नाही. तसं हां एका पतिव्रतेचं पातिव्रत्य जर नष्ट होत असेल आणि इतर पतिव्रता त्या ठिकाणी जर अबाधित राहत असतील तर काय अडचण आहे एकीचं पातिव्रत्य नष्ट करण्यासाठी. म्हणून करता भगवंताने जालंधराचा वेश घेतला आणि भगवान महाराज त्याच्या राज्यात आले लवाजम्यासह. वास्तविक खरा जालंधर वरच आहे बरं, त्याचं युद्ध चालू आहे भगवान शंकराबरोबर. आणि हे मायावी जालंधर भगवान विष्णू राज्यात आले. ते मायावी सर्व सेवक होते, त्यांनी आरडायला सुरुवात केली, वाद्य वाजायला लागली. हां जालंधर महाराज की जय हो, जालंधर महाराज की जय हो, स्वर्ग पर विजय पाके जालंधर महाराज अभी अपने राज्य में आए हैं, जालंधर महाराज की जय हो. त्यांचं त्या ठिकाणी चालू आहे बरं त्या सेवकांचं. हे वाक्य, ही घोषणा, जय घोष वृंदेच्या कानावर आला. वा, आपल्या मालकानं स्वर्गावर विजय मिळवला. हां भगवान शंकरावरती त्या ठिकाणी विजय मिळवला. हां आणि आपले मालक यायला लागलेत. मग आपण त्याचं औक्षण केलं पाहिजे. हां म्हणून करता तांब्यामध्ये पाणी घेतलं. हां महाराज हळद कुंकू घेतलं, पंचपाळ घेतला, ताटामध्ये फुलं वगैरे घेतली, हां काही त्या ठिकाणी तांदूळ घेतले आणि महाराज त्या ठिकाणी ते दुसरं एक असतं बघा बनवलं जातं, त्याचं पिठाचं बनवतात बघा, काय असतं ते, हां काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? मुटके. मुटके आमच्याकडे मुटका म्हणतात, तुमच्याकडे मुटका. मुटकाच ना? सारे आपल्याकडे नाही नाही, ते तिकडं सोलापूरकडं वगैरे थोडं वेगळं बोलल्या जातं. ऐका, हां काही काही शब्द आपल्यापेक्षा थोडे वेगळेच आहेत तिकडं. मग ते हां नाही नाही, दोंडे नाही, दोंडे वेगळे. हां ठीक आहे ठीक आहे, बरं बरं ठीक आहे, चला असू दे. आता काय तुमच्या लक्षात आलं ना मला काय म्हणायचं आहे ते, काही म्हणा तुम्ही, तुमच्याकडे जे म्हणतात तसं. महाराज ते सर्व घेतलं आणि वृंदा बाहेर आली. मग मालकाकडे बघितलं, वास्तविक तो कोण आहे? भगवान विष्णू आहे, पण स्वरूप मालकाचं घेतलेलं आहे. मग मालकाचे अगोदर पाय धुवायचे म्हणून करता महाराज तांब्यात आणलेलं पाणी अशी धार लावली आणि जसं तांब्यातलं पाणी त्या ठिकाणी खाली पायावर पडलं ऐका देवाच्या, तसं हिचं पातिव्रत्य नष्ट झालं बघा. ऐका बरं, पतिव्रता धर्म एवढा सोपा नाही. हा ब्रह्मचर्य एवढं सोपं नाही. ऐका, आपण कोणाला ब्रह्मचारी म्हणतो? होय, ब्रह्मचारी कोणाला म्हणतात? विठ्ठल महाराज कोणाला ब्रह्मचारी म्हणतात? ज्याचं लग्न झालं नाही त्याला काय म्हणतात? ब्रह्मचारी म्हणतात. हां चुकीची संज्ञा आहे महाराज ही. ऐका बरं, हां काय
ज्याचा विवाह झालाय तोच गृहस्थी आहे, ज्याचा विवाह झालेला नाही त्याला ब्रह्मचारी म्हणणं चुकीची संज्ञा आहे. ऐका, ब्रह्मचर्याचं चिंतन करत असताना हे एवढं सोपं नाही. पतिव्रता ब्रह्मचर्य महाराज आपल्या जसं ब्रह्मचर्याचा नाश परस्त्रीच्या संपर्कात आल्याच्या नंतर होतो, हा जो भ्रम आहे मग शरीराच्या संपर्कानेच ब्रह्मचर्याचा नाश होतो असं नाही. मग महाराज आपलं मन सुद्धा एखाद्या परस्त्री व भोवती त्या ठिकाणी न फिरणं, ऐका, आपले डोळे सुद्धा एखाद्या परस्त्रीवरती त्या ठिकाणी खिळून न राहणं, असं ज्याच्या जीवनात घडतं त्यानं छातीवर हात ठेवून म्हणावं मी ब्रह्मचर्याचं पालन करतोय. ऐका बरं, ते पतिव्रता धर्माच्या संबंधाने ही तसंच चिंतन आहे. चला, या वृंदेनं जसं त्या ठिकाणी ते पाणी सोडलं पायावरती, त्या ठिकाणी पाणी पडलं तसं तिचं पातिव्रत्य नष्ट झालं. आणि वर भगवान शंकराने त्रिशूळ मारला, सहज मारला, आणि तो मारलेला त्रिशूळ या जालंधराच्या मस्तकाला लागला आणि डोकं उडलं. ऐका बरं, का? हिचं पातिव्रत्य नष्ट झाल्यामुळे. आतापर्यंत हा अजय होता भगवान शंकराला, याचं मस्तक उडालं. ते मस्तक नेमकं येऊन ही पूजा करत होती की नाही आपल्या पतीची, तिथंच येऊन पडलं ते मस्तक. हिनं त्या मस्तकाकडे बघितलं, उभा असणाऱ्याकडे बघितलं, नेमका आपला पती कोणता, खरा कोण? हे मस्तक पडलंय तो खरा की आपल्या समोर उभा आहे तो खरा आहे? पण ते मस्तक बघितलं की देव थरथर कापायला लागले महाराज, कारण शेवटी पतिव्रत आहे ना. त्यांचं कापणं बघितलं आणि बोलायला सुरुवात केली, खडसावून बोलायला सुरुवात, कोण आहेत तुम्ही? भगवान विष्णू आपल्या मूळ रूपात आले. वृंदेनं दर्शन घेतलं देवाचं. देवा, तुम्ही माझे मालक घरी नसताना माझ्या घरी आलात, माझं पातिव्रत्य तुम्ही नष्ट केलं, मी तुम्हाला शाप देते म्हणे. ऐका बरं, मी आता जिवंत राहणार नाही, मी तुम्हाला शाप देते. जसं माझा पती घरी नसताना तुम्ही घरी आलात, तसं तुम्ही घरी नसताना माझा पती तुमच्या घरी येईल आणि तुमच्या पत्नीचं अपहरण करून घेऊन जाईल, हा माझा तुम्हाला शाप आहे. मग त्या वृंदेचा तो शाप खरा करण्याकरता वृंदाच पुढच्या अवतारामध्ये त्या ठिकाणी मंदोदरी आहे. त्या वृंदेचा पती म्हणजे रावण आहे. ऐका, भगवान विष्णू म्हणजेच रामप्रभू आहेत आणि रामप्रभूची पत्नी सीता. रावणाने का अपहरण केलं? कारण ते शाप होता वृंदेचा, काय की जसं माझे पती घरी नसताना तुम्ही घरी आलात आणि त्या ठिकाणी अपहरण करून घेऊन गेलात ना, हे माझ्या पतिव्रत्याचं त्या ठिकाणी नाश केला, तसं माझे पती तुमच्या घरी येतील आणि तुम्ही घरी नसताना तुमच्या पत्नीचं अपहरण करून घेऊन जातील. हा शाप खरा करण्याकरता पार्वती भगवान विष्णूने घेतलेला अवतार म्हणजे राम अवतार. 3 कारणं आपण बघितली, अजून 1-2 कारणं आहेत. प्रमुख एक कारण आहे, त्याचा विचार आपण उद्याच्या कथामध्ये करू. आज पुरतं त्या ठिकाणी थांबू. उद्या आपणाला भगवान प्रभू रामचंद्राचा त्या ठिकाणी जन्मोत्सव कथेमध्ये संपन्न करायचा आहे. 2 दिवस आपल्या हातामध्ये शिल्लक आहेत. तुम्ही म्हणाल मग हे सांगायची काय गरज होती का अगोदर? पण ऐका, काय आहे बघा, रामकथेचं द्वार शिवकथा आहे, हे लक्षात ठेवा बरं. रामकथेचं द्वार शिवकथा आहे. जोपर्यंत शिवकथा त्या ठिकाणी श्रवण केल्या जात नाही तोपर्यंत रामकथा श्रवणाचा अधिकारच प्राप्त होत नाही. जसं कृष्णकथा श्रवणाचा अधिकार कधी रामकथा ऐकल्याच्या नंतर. शब्द लक्षात घ्या. भागवताचं तुम्ही चिंतन करा, भागवतात अगोदर रामायण आलंय मग कृष्णचरित्र आलंय. तसं रामायणामध्ये तुळशी रामायणात अगोदर शिवकथा आली आहे आणि मग रामचरित्र आलंय. का? हे द्वार आहेत महाराज. द्वारातूनच गेलं तर त्या ठिकाणी काय होईल, आपण रामापर्यंत पोहोचू. किंवा राम प्रभूला शिवजी अत्यंत प्रिय आहेत म्हणून करता त्यांना प्रसन्न करून घ्यायचंय म्हणून अगोदर शिवकथा आपण विचारात घेतली. आता उद्यापासून महाराज आपण रामकथेचं त्या ठिकाणी थोडंसं 2 दिवस विस्ताराने जेवढं घडेल तेवढं चिंतन पाहणार आहोत. 2 मिनिट भजन करू, आरतीची तयारी करा. जिस देश में जिस भेष में, सर्वांनी हाताने टाळे वाजवायचे, मुखानं भजन करायचंय. जिस देश में